चला मॅच स्टार्ट झाले त्याच्यामुळे 102 रन्सचा पाठलाग करायचा आहे, तोही आपण पाहणार आहोत. अमेया स्पोर्ट्स अकॅडमी चेसिंग 102 ओपनिंग. दोन खेळाडू मैदानावरती आहेत, आदित्य सिंग आणि दुसऱ्या बाजूला आशिष खेडकर ऑन स्ट्राईक. अपील झालं होतं, कट करायचा प्रयत्न थोडासा लांबून खेळला होता आणि बॉलिंग मार्कवरती श्लोक खापरे. पहिले पॉवर प्लेची षटकंही तितकीच महत्त्वाची आहेत, पॉवर प्लेच्या ओव्हर देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत या सामन्यामध्ये. बॅकफुटला गेलं, जागा बनवली, रिझनमध्ये फील्ड केलं गेलं, कॉलिंग चांगलं आहे. म्हणून म्हटलं ना बिहाइंड द विकेट. बघा मुसायर कोटे सरांनी सांगितलं की तुमचा बेसिक पाहिजे, बेस चांगला पाहिजे. याही चेंडूवरती पाहिलं, चेंडू खेळला होता, मागे जात होता, पण नॉनस्ट्राईक एंडचा कॉल होता, जस्ट वेट, थांबा, धाव घेऊ नका. या सर्व गोष्टी आहेत. हलक्या हातानं केलं, मनगटाच्या सहाय्यानं थोडं पाहिलं तर रिक्सवर की पाहिलंय. शेवटच्या क्षणी बॅटची फेस थोडीशी पाहिली तर बंद झाली. एक धाव या चेंडूवरती पूर्ण स्कोर चालू झालाय. त्याप्रमाणे शरद लोहार सरांनी देखील चांगल्या गोष्टी सांगितल्या की इथून जर ही टुर्नामेंट अंडर-12ची आहे तर अंडर-14च्या खेळाडूंसाठी सुद्धा एखादी स्पर्धा अशी यायला हवी. नक्की पुढाकार घेतील बिफोर लॉजिस्टिक. जसं त्याने उल्लेख केला, कारण ही जोडी आहे बघा, संदीपजी असतील, उमेशजी असतील, त्यांनी जो प्रयत्न केलेला आहे या स्पर्धेच्या निमित्तानं, त्याला तुम्ही सर्व खेळाडूंनी सर्व संघाने देखील तितकीच चांगली साथ दिलेली आहे. त्याच्यामुळे स्पर्धा पूर्ण करताना पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, पहिल्या षटकाचा खेळ संपला, स्कोर 2. मुसायर कोटे सर नक्कीच एक चांगलं उदाहरण दिलं की तुम्ही कुठलंही क्रिकेट खेळा, जर तुमच्याकडे स्पेशालिटी आहे तर ती तुम्ही दाखवा. आणि आज क्रिकेट थोडंसं प्रगत क्रिकेट झाले, इम्प्रोव्हायझेशन फटके जास्त खेळले जात आहे किंवा प्रेक्षकांना पसंत असतील असं खेळत. बॉलिंगवरती शिरीष देसाई असे फटके खेळले जातात. कधी कधी काय असतं की पब्लिक डिमांडही आहे. आता थोडंसं फास्ट क्रिकेट झालंय, फास्ट क्रिकेट खेळावं लागतंय. क्रिकेट थोडंसं फास्ट झाले आणि T20चं युग आल्यानंतर नवीन नवीन फटक्यांची उत्पत्ती देखील झाले, निर्माण झाले. म्हणजे मुसायर कोटे सर ज्यावेळेला पहिलं खेळलं जायचं त्यावेळेला हवेत खेळलं तर प्रशिक्षक ओढायचा की हवेत खेळू नको, पण आता हवेत खेळण्यासाठी पहिली तयारी केली जाते. अशी आता थोडंसं प्रगत जे आता क्रिकेट झालेलं आहे, ॲडव्हान्स जे क्रिकेट आलेलं आहे त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. फक्त खेळाडूने ठरवायचं आहे की आपल्याला कुठल्या फॉर्मॅटमध्ये आपण फिट बसतो किंवा तिन्ही फॉर्मॅटमध्ये जर खेळू शकतो तर तिन्ही फॉर्मॅटसाठी खेळण्यासाठी लागणारा तारतम्य तुम्हाला ठेवायचं आहे. फ्लॅट डिलिव्हरी समोर ड्राईव्ह करतोय, मिड ऑफला फील्ड केलं जात आहे. पुलटॉस चेंडूचा फायदा नाही उचलू शकले. महत्त्वाचं काय होतं की तुम्हाला गॅप शोधायचा होता. मिड ऑफला होता, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, जर कव्हर ड्राईव्ह करायचं आहे तर थोडी बॉडी पोझिशन थोडीशी रोल करणं गरजेचं आहे. ते नाही झालंय. ऑफ स्टंपच्या बाहेर 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 पंच सांगतात हा चेंडू बाहेर आहे, बराच बाहेर आहे. श्रीष देसाई जो आता गोलंदाजीसाठी आहे, बॉलिंगवरती आहे. यानंतरचा होणारा मॅच तोही महत्त्वाचा आहे. दोन्ही टीम तेही प्रिपरेशन चालू आहे, जसा उल्लेख केला गेला होता हलक्या हाताना. मुसायर कोटे सरांनी उल्लेख केला होता की तुमचं प्रिपरेशन कसं आहे, तुमची तयारी कशी आहे. कारण जसं तुम्ही प्रॅक्टिस सेशन करता, तुम्ही बाहेर येता, पण मॅचसाठी तुमची तयारी कशी आहे, मॅच फिटनेस तुम्ही किती आहेत, किंवा सेमीफायनलचा मॅच आहे त्या खेळण्यासाठी तयारी तुमची किती आहे. विकेट इथे आलाय, पहिला विकेट आलाय, घडी आलाय, गाणं येणार आहे. थँक्यू. विकेट आपण बघू शकता पुन्हा रिप्लेमध्ये
चेंडू ज्यावेळेला पडला त्यावेळेला आत आला, आत इतका आला की सरळ अक्रॉस गेले, थोडेसे आडवे गेलं, बॅटने गेलं. म्हणून त्या बेसिक्सचा उल्लेख केला गेला. म्हणजे जसं आपण चर्चा करतोय अमेया स्पोर्ट्स अकॅडमी खेळते आणि अमेया स्पोर्ट्स अकॅडमीला आपण जर पाहिलं तर इतक्या उंचीवर नेण्याचं काम, कित्येक खेळाडूंना घडवण्याचं काम. आज कितीही खेळाडू जर पाहिले तर अंडर 19चे त्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पूर्ण आजूबाजूला आहेत. खास करून गर्ल्स टीमला प्रशिक्षण देण्याचं काम, त्यांना घडवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं जातं आहे. आणि कित्येक खेळाडूंना या स्टेजवरती उभंही केलेले आहेत. असे आपले संतोष पिंगुळकर सर ते देखील इथे दाखवलेले. सर आपलंही सहर्ष स्वागत आहे. बिफोर लॉजिस्टिक प्रेझेंट या कॅशबॅक टुर्नामेंटमध्ये आपलंही सहर्ष स्वागत आहे. बघा प्रशिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते, कारण ज्यावेळेला ते काही गोष्टी सांगतात, कानमंत्र देतात, त्याच्या पाठीमागचा त्यांचा अनुभव असतो, त्यांचा एक्सपिरियन्स असतो, किंवा एक वडीलधारी म्हणून देखील ते पाहत असतात की कुठे तुमचं योग्य आहे. पायावरचा चेंडू होता, फ्लिक केला, फ्लिक ऑफ द रेक्स. चेंडू चाललाय सर फाईन लेग रिजन मध्ये. चौकार पाहिजे होता तर चौकार आलाय. 4. पूर्ण ओव्हर जर पाहिली तर थोडंसं जकडून ठेवलं होतं, पण एक चेंडू आला जो पायावरती आला, लेग स्टंपवरती आला आणि त्या चेंडूला फक्त मनगटाच्या सहाय्यानं जर पाहिलं तर फ्लिक केलं, चेंडूला पाठवलं फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर चौकार. बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा श्लोक खापरे ज्यानं पहिले षटक हाताळलं होतं. 2 रन फक्त खर्च केल्या होत्या. 2 खेळाडू मैदानावरती आहेत. आपण जर पाहिलं तर विहान आहे, विहान असवले ज्यांच्या बॅटमधून चौकार पाहिलाय, तर दुसऱ्या बाजूला आदित्य सिंग जे 1 वरती बॅटिंग करतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर, ऑफ स्टंपच्या बाहेर. आवाज तर नक्कीच येणार आहे, कारण यंगस्टर आहेत, अंडर 12चे खेळाडू आहेत. ज्या ज्या वेळेच्या घटना घडेल त्यावेळेला त्यांचा जो जल्लोष, त्यांचा आवाज, त्यांचं अपील होणारच आहे. पुढे सरसावून खेळले होते, ड्राईव्ह करत होता, बॅटच्या मधोमध येत नाहीये, मिड ऑफला फील्ड केलं गेलंय. धाव घेण्याची कुठली संधी नाही आहे. अंडर 12चे खेळाडू आहेत. जसं मी पिंगुळकर सरांचा उल्लेख केला, कारण गेल्या कित्येक खेळाडूंना म्हणजे लिस्ट फार मोठी आहे. कोण कोण खेळाडू आज कुठे कुठे खेळतोय. ओ कट करायचा होता, कट करायचा होता चेंडूला, पण इतकी जागा नव्हती. तुम्हाला कट करायचा होता चेंडूला, पण इतकी जागा नव्हती. चेंडूला क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर बिलकुल रूम नहीं था, आपको रूम नहीं मिला था जो आपको कट्स कर सके. इतकं संधी नव्हती तुम्हाला या चेंडूला खेळण्याची. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, हा रूम आहे, बॅकफूट पंच आहे, कव्हर आणि बरोबर एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडूला पाठवला आहे. चेंडू गेला सरळ, सुंदर सुंदर असा चौकार. थँक्यू. गाणंही लागले, उरात वाढते, धडधड, थोडीशी धडधड आहे. आणि आता बॅटिंग करणाऱ्याच्या खेळाडूंच्या गालावर थोडीशी लाली आले, कारण बाउंड्री आले. सगळ्यामध्ये खुशी आहे. कॅमेरा तिकडेही जाणार आहे, डीपीएनचा कॅमेरा तिथेही जाणार आहे मध्ये मध्ये, कारण जल्लोष तिथेही होतोय. पुढे आले होते, पुढे आले होते, आता बॅटच्या खालच्या टोकाला लागलाय. हे थोडंसं थोडं जास्त घाई करण्याचा प्रयत्न केला होता. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरचा स्कोर 1-1-11, लॉस ऑफ 1 विकेट्स. 1 गडी गमावता स्कोर आहे 11. पहिली 6 षटका पॉवर प्लेची चालू आहेत. आणि जाऊया का, ऐकूया धून आणि येऊया पुन्हा एकदा. बिफोर लॉजिस्टिक प्रेझेंट कॅशबॅक टुर्नामेंट. थँक्यू. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरचा स्कोर 1-1-11, 11 धावा, 11 रन स्कोरबोर्ड वरती. ऑफस्टमच्या बाहेर पुन्हा एकदा थोडी जागा बनवली, पंच केले चेंडूला, पाटला काय स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक दूरवर आला, फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतोय. या 2 रननी स्कोर पुढे झाला. टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा आवाज, आवाज 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 भरपूर येतोय. हमें या स्पोर्ट्स अकेडमीच्या खेमे से बहुत शोर शोर आ रहे है, कारण स्कोर चाललाय इसीलिए शोर आ रही है. स्कोर आहे म्हणून शोर आहे, असा चाललाय.
मी म्हटलं ना शोर है क्योंकि स्कोर भी है. आणि या चेंडू कि महफिल में गूंजेगा तराना कि होठों पे आया है दिल का फसाना अरे दिल का पुकारा लो मैं हा रिप्ले बघा आपण स्क्रीनवरती तर शोरही पाहिला. आता रिप्ले बघा. आणि सुरुवातीपासून पाहिलं तर या फलंदाजाला थोडंसं अटॅकिंग खेळतोय, आक्रमक खेळतोय. त्याला माहिती आपल्याला चांगला स्टार्ट मिळून त्याचा 17 लॉस ऑफ 1 विकेट, 17 धावा स्कोअरबोर्डवरती लागल्यात. अनपेक्षित उसळी होती. थोडंसं वर आला होता चेंडू. शेवटच्या क्षणी जो बॉटमहँडचा हात आहे तो बाजूला काढला, सॉफ्ट हँड खेळला धाव घेण्याची. बघा चांगल्या चेंडूवरती चांगलं खेळणंही गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला बॉलच्या मेरिटवरती खेळायचं आहे. चेंडू चॉईस करून फटके खेळायचे आहेत. आत आलाय पण थोडं बाहेर जातोय पायावरती जरूर लागला. पण समोर जे दिसते चित्र तेही क्लिअर होतं. चेंडू पडला बरोबर पण थोडासा आला, त्याच्यामुळे जो मिसिंग लेग होता पंचांनी तेच इशारा केला, मिसिंग लेग आहे हा चेंडू. हा टप्प्याचा चेंडू होता. खेळायचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा होत असताना त्या एक दोन चौकारनं थोडंसं मोमेंटम बनवलंय. त्या 2 4नं मोमेंटम आता बॅटिंग करणाऱ्या संघासाठी या मोमेंटमला क्रॅक करायचं आहे. बॉलरला क्रॅक करायचा आहे. या मोमेंटमला तुम्हाला तोडायचं आहे, या मोमेंटमला थांबवायचं आहे, बॅट्समनला थोडासा रोखायचं आहे, तरी या मॅचमध्ये येणार. नाही तर जो बॅटिंगचा फ्लो, बॅट्समन ऑन फॉर्म, विहान जो 10 वरती बॅटिंग करतोय, तर दुसऱ्या बाजूला आदित्य सिंग जो 5 वरती बॅटिंग करतोय. आणि क्रिकेटमध्ये एकदा तर मोमेंटम बनला, हवा बनली, तर मग त्याला रोखणं थांबवणं थोडंसं कठीण होऊन बसतं. मी म्हटलं ना मोमेंटम चाललाय, मोमेंटम, फिल्डिंग चांगली फिल्डिंग. बघा व्हाईट बॉलचा इशारा झाला. क्रिकेट खेळत असताना तुम्ही बॅटिंग करताना तुम्ही लागलेल्या ड्राईव्स आणि फिल्डिंग करताना तुम्ही केलेले डाईव्स या दोन्ही पाहिजे. बॅटिंग करताना ड्राईव्स पाहिजे, फिल्डिंग करताना डाईव्स पाहिजे. सूर मारायची आहे आणि तो सूर पाठीमागे हलक्या हातानं कट करायचा होता. बॅटची फेस थोडीशी ओपन केली होती. एक रन वेगानं थोडीशी पुढं केली गेली. खेळ संपलाय आणि खेळ संपत असताना स्कोर जर आपण पाहिला तर आफ्टर 4 ओव्हर 21 लॉस ऑफ 1 विकेट्स. थँक्यू. ड्रोनच्या साह्यानं तर्पण पाटील देखील पाहतोय तर काही दृश्य चित्रित करण्याचा प्रयत्न केला जातोय. आता हे समोर जर पाहिलं तर कैलासवासी नितीन गणपत पाटील पॅव्हेलियन आहे. समोर मॅच सुरू आहे. सेमीफायनल नंबर 1चा थरार मैदानावरती आहेत. प्रेक्षक आहेत, प्रशिक्षक देखील आहेत. आता हे सर्व पॅव्हेलियन, ज्या पॅव्हेलियनमध्ये आता अमेयाची जी टीम आहे ते आता थोडंसं जल्लोष करते. आवाज त्यांचा आलाय त्याच्यामुळे ते जल्लोष करतंय. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टाळ्यांचा गजर शिवसेवा या टीमकडनं पण यायला हवा. बॉलिंगवरती स्वरण वालावलकर. फ्लॅट डिलिव्हरी, बॅक टू द बॉलर. चेंडू केला, चेंडू झाला बॉललाईन जवळ. कडक स्ट्रोक, बेधडक डायरेक्ट केलाय बॉललाईनच्या बाहेर चौकार. सगळा जल्लोषही दाखवला जातं. एकावरती आपण रिप्लेमध्ये बघूया. समोरच्या दिशेनं कडक स्ट्रोक खेळला होता म्हणून विहानचा उल्लेख त्याच करता केला होता. पण आता आदित्य सिंग देखील त्याला पार्टी जॉईन करतोय. त्याच्या बॅटमधनं हा कडक स्ट्रोक, कणकणीत चौकार, बाउंड्री. हा टप्प्याचा चेंडू आहे. बॉडी थोडीशी रोल कुठेतरी मागे झाली. पुल करायचं होतं पण जो शरीराचा भार आहे थोडा मागे गेला, थोडा बॉडी थोडीशी मागे गेली. त्याच्यामुळे त्या फटक्यामध्ये ताकद आदित्य तितकी झोकू शकला नाहीये.
एक रन ॲड होईल स्कोरबोर्डवरती. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला 26-26. 102 धावांचा पाठला काय 102 रन चेस चालू आहे. रन चेस चालू आहे. बॅकफुटला गेला हलक्या हाताने केला. आता स्ट्राईकवर रोटेट करायचं आहे. आदित्यला माहिती आहे, विहानला माहिती आहे की अशा क्षणाला स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे. बघा चांगला खेळाडू तोच आहे ज्यावेळेला एखादा चौकार मारतो, स्ट्राईक रोटेट करतो, आपल्या टीममेटला संधी देतो, स्कोरबोर्डला चालवत राहतो. स्कोरबोर्ड टिकिंग, स्कोरबोर्ड मुव्हिंग, स्कोरबोर्ड चालवत ठेवणं ही एक कला आहे. ती आता दोन्ही खेळाडू दाखवतात. 27 धावा. सॉफ्ट हँड खेळला. बघा ही कला आहे, कला आहे. याच्याने भरपूर काही साधते. एक तर स्कोरबोर्ड थांबत नाही, एका ठिकाणी अडकून बसत नाहीये, धावाही येतात आणि एक कॅल्क्युलेटेड क्रिकेट हे चालू राहतं. खरं यावर मध्ये चौकार आलाय, स्कोर आलाय 28 रन. आतापर्यंत स्कोरबोर्डवरती 28 रन आहेत. हा बॅकफुटला गेलं होतं. मला वाटतं फ्रंटफुटला येतील पण बॅकफुटला गेलं. सन्मानजनक खेळलं पाहिलं होतं. प्रयत्न करतायत बॉलर. स्वरण वालावलकर आहेत, प्रयत्न करतात की विकेट. सुरुवातीला तुम्हाला एक विकेट मिळाला, त्यानंतर ही दोन खेळाडूमधली जी पार्टनरशिप चालली ती डोकेदुखी ठरते. या पार्टनरशिपनं थोडंसं डोकेदुखी तुमची वाढणार आहे. शेवटचे चेंडू हाताला खेळायचं होतं, नाही खेळायचं होतं. स्कोर आफ्टर 5 ओव्हर, 5 ओव्हरच्या नंतर स्कोर जाऊन पोहोचला 28 पाटला काय 1-0-2 अर्थात 102 धावांचा एक धून ऐकूया आणि येऊया. पाटला करतायत अमेय स्पोर्ट्स अकॅडमी. मूव्स ऑन टू आफ्टर 5 ओव्हर 28 लॉस ऑफ 1 विकेट्स. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? थँक्यू. बघा ज्यावेळेला पॅव्हेलियन एंडकडनं बॉलिंग होता त्यावेळेला रन आल्यात. पॅव्हेलियन एंडकडनं स्कोर आलाय 5 ओव्हरकडनं. आता खाडी एंडकडनं पहिली ओव्हर आहे ही. या मॅचची हे 6वं षटक आहे. मॅचचं 6वी ओव्हर आहे जर आपण पाहिलं. आणि 6वं षटक 6वी ओव्हर घेऊन श्लोक खापरे बॉलिंगवरती. स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिलं तर आदित्य सिंग जो 12 वरती बॅटिंग करतोय, विहान 11 वरती बॅटिंग करतोय. मिस झाला थोडा जसं स्टंप थोडे मिस झाल्यात की काय. एकदम क्लोज होता चेंडू, पडला होता विदिन द लाईन. पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, थोडा मिस झाला. पुन्हा एकदा आत येणार चेंडू होता. यूट्यूबवरती आपण डीबीएनच्या चॅनलवरती संपूर्ण स्पर्धा घरबसल्या पाहू शकता. त्याचाही आनंद घेतला जातोय. डीबीएन चॅनलवरती ही संपूर्ण स्पर्धा पाहू शकता. जसं आता काही खेळाडू खेळतात, पॅरेंट्स इथे भरपूर उपस्थित आहेत. काही पॅरेंट्स ॲज अ जॉब कामानिमित्त तेही आपल्या मुलाचा खेळ घरबसल्या पाहू शकतायत. आणि या सर्वांचं श्रेय जातं बिफोर लॉजिस्टिकला आणि उमेश जी असतील, संदीप जी असतील, त्यांनी केलेल्या प्रयत्नाला सर्व श्रेय जातं. एक चांगली संकल्पना घेऊन तेही आल्यात. बॅकफुटला गेलं, जागा बनवली, केलं. डीप पॉईंट रिजनमध्ये तो क्षेत्ररक्षक होता. एक संकल्पना होती, एक विजन होतं बिफोर लॉजिस्टिकचं संदीपजी उमेशजी यांचं की आपला जे अंडर-12च्या खेळाडूंसाठी एक संधी असावी, एका त्यांचा परफॉर्मन्स करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म असावा, सेट असावं. त्याच कारणास्तव या स्पर्धेचं नियोजन केलेलं आहे. आज सेमीफायनल नंबर 1चा मॅच स्टार्ट आहे, सुरू आहे, ज्याच्यावरती 2 संघ आता जे प्रयत्न करतायत फायनलमध्ये जाण्यासाठी. फायनलचे दरवाजे उघडणारा मॅच आहे. फायनलच्या दरवाज्यातनं आज जाणारा मॅच आहे. 6 ओव्हरचा खेळ संपलाय, 6 षटकांचा खेळ संपलाय. आफ्टर 6 ओव्हर
6 षटकानंतर स्कोर 29, लॉस ऑफ 1 विकेट एका गड्यांच्या मोबदल्यात. थँक्यू. कुठलाही छोटा आपला मुलगा नसेल ज्याने हे गाणं ऐकलं नसेल, कारण जसं तो मोठा होतो तसं हे गाणं त्याला ऐकायलाच मिळतं. घोडा दोडा 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 घोडा. पण आता जसं जसं वय वाढत जातं तसं वेगवेगळ्या आता संकल्पना आलेल्या आहेत. मोबाईलचं युग आहे, मोबाईलचं जग आहे. त्याच्यामुळे मोबाईलमध्ये सुद्धा बरीचशी जे नवीन मुलं आहेत ती आहेत. म्हणून ही संकल्पना चांगली आहे. अंडर 12च्या खेळाडूंना त्या मोबाईलपासून त्या यंत्रापासून लांब ठेवायचं आहे. तर क्रिकेट आहे आणि क्रिकेट अशा स्पर्धा ज्या वेळेला येतात त्यावेळेला आपसुकच मोबाईल बाजूला राहतो. फॉरवर्ड डिफेंड खेळले हलक्या हाताना फॉरवर्ड डिफेंड केला होता. मिड ऑफला क्षेत्ररक्षक बराच दूरवरती होता आणि तो येईल फील्ड करील तोपर्यंत 1 रन ॲड होईल स्कोरबोर्डवरती. पुढचा मॅच सेमीफायनल नंबर 2. दोन्ही टीमने रेडी राहा, तयार राहायचं आहे. म्हणून बिफोर लॉजिस्टिकचं कौतुक, संदीपजी उमेजी यांचंही कौतुक आणि प्रत्येक प्रशिक्षकाचं कौतुक आहे. या स्पर्धेमध्ये जे संघ खेळले त्या प्रशिक्षकांचं कौतुक की आपला संघ इथे दाखल झाला, त्यांना अनुभवही येतोय. या यंगस्टरला जो एक्सपिरियन्स पाहिजे होता तो एक्सपिरियन्स या स्पर्धेच्या निमित्ताने येतोय. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता, ड्राईव्ह करत होता मिडॉवला. सांगा पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. 1 रन ॲडवर येईल या स्कोरबोर्डवरती. स्कोर पुढे जाईल. ऑफसाईडच्या दिशेने 3 क्षेत्ररक्षक बरोबर सर्कलमध्ये आहेत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, टॉप एड लागला होता, थोडा लांब होता. गली रिजनमधला क्षेत्ररक्षक पॉईंटपर्यंत जाईल तोपर्यंत चेंडू त्याच्यापासून दूर. संधी निर्माण केली होती गोलंदाजानं. एक ऑपॉर्च्युनिटी होती जी क्रिएट केली गेली होती ऑपॉर्च्युनिटी. त्याला गलीमधला फिल्डर थोडासा लांब होता, दूरवरता. 1 रन ॲड होईल स्कोरबोर्डवरती. 32 रन ऑन बोर्ड. उसळी होती, थोडा अनइवन बाउन्स होता चेंडू. गुडलेनचे थोडासा कुठेतरी जे ग्रीन पॅचेस आहेत तिथे हा पडला आणि त्यानंतर चेंडू थांबूनही आला. थोडा अतिरिक्त उछाल जसे कहेंगे ना तसा एक्स्ट्रा बाउन्सही पाहिला. पण महत्त्वाचं होतं फलंदाजानं तो सॉफ्ट हँड खेळला, बॉटम हँड थोडासा बाजूला काढला. 1 धावे चेंडूवरती पूर्ण केली गेली. सातव्या ओव्हरचा खेळ कॅच सुरू आहे. पुलचा फटका, चेंडू जातोय, पाठलाग केला जातोय. स्क्वेअरलेगचा क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत 2 रन. सिंगल. 1च रन ॲड होईल स्कोरबोर्डवरती. चांगली फिल्डिंग डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये चांगली फिल्डिंग झाले. 1 रन ॲड होईल आफ्टर 6.5 ओव्हर्स. 7व्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 34 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. अकोटप्याचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. 1 रन ॲड होईल. 7 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 7 ओव्हर नंतर स्कोर 35 रन स्कोरबोर्डवरती आल्यात. 2 खेळाडू एक पहिला विकेट गेल्यानंतर चांगली कामगिरी करतायत. बॉलर्स नेम बॉलर एक धून ऐकूया आणि येऊया. आफ्टर 7 ओव्हर 35 रन. थँक्यू. बॉलर नेम, बॉलरचं नाव सांगा.
बॉलिंगमध्ये हलकासा बदल केला जातोय कारण आता या जोडीला जितकी स्थिरावले पार्टनरशिप झाले या जोडीला तोडण्यासाठी आता गोलंदाजीमध्ये बदल बॉलिंगमध्ये चेंज झालाय. श्री परब ऑफ स्टंपच्या बाहेर चांगला चेंडू आहे. बघा छोट्या चणीचा खेळाडू आहे, शॉर्ट हँडेड खेळाडू आहे, पण ज्या पद्धतीने त्याचा वेग आहे, रनअप आहे, सुंदर आहे. म्हणजे इतका अंडर 12चा खेळाडू आहे, ज्या वेगाने येतोय, रनअपने येतोय, खाडीयांकडनं बॉलिंगसाठी तो रेडी झालाय. त्याच्यामुळे बऱ्याचशा आहेत गोष्टी ज्याचं विश्लेषण करणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळेला आपण जसं पाहिलंय ना की फास्टर म्हणजे हायटेड बॉलर, म्हणजे छोट्या चणीचा फार कमी वेळा पाहतोय. पुन्हा एकदा संधी निर्माण करता होता हा बॉलर. आणि एक तर आम्हाला माहिती आहे की आम्ही या स्पोर्ट्सचे खेळाडू आहे जे टाळ्या वाजवतात, जबरदस्त त्यांचा आवाज चाललाय. फक्त शिवसेवा टीमचे पाठीराखे कुठे दिसत नाही, त्यांचा आवाज पण यायला हवा. पिंक आर्मी त्यांना सपोर्ट करा, जरा टीमला जरा चेअरअप करा. जर तुम्ही तुमच्या टीमला चेअरअप केलं तर विकेट येतील, चांगले खेळतील. आणि तुमच्या टाळ्या आल्या तर कदाचित त्यांना थोडा एनर्जी येईल या शिवसेवाला पण. दुसऱ्या बाजूला टीम आम्ही या स्पोर्ट अकॅडमीची तर पूर्ण तिथे जसं इंटरनॅशनलला पाहतो ना, इंडियन क्रिकेटला सपोर्ट करण्यासाठी इंडियन आर्मी जसे असते तसं आहे ते. त्याच्यामुळे तुमच्या टीमला सपोर्ट करायचं आहे, तुमच्या टीमला पण तुम्ही सपोर्ट करायचं आहे. शिवसेवा कुठे सपोर्टर तुमचे, आवाज द्या जरा, थोडासा आवाज येऊ या, टाळ्यांचा आवाज तुमचाही येऊ द्या. लेग स्टंपच्या बाहेर आहे, पंच वळतात, पंच अंपायरकडनं इशारा होतोय. 1 रन ॲड होईल स्कोरबोर्डमध्ये. यावर नंतर अजून एक आवाज समर्चन कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकू येईल. प्रोफेशनल एक फोटोग्राफर आहेत आणि क्रिकेटशी एक वेगळा लगाव आहे त्यांना. त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये येत असताना काही गोष्टी ज्या शिकायच्या आहेत, तयारी आहे, त्यांची तयारी आहे. तर्पण पाटील यांचा आवाज तोही आपल्याला ऐकायला मिळेल. बघा ऑपॉर्च्युनिटी निर्माण झाले, विकेट. ओ ओ ओ ओ म्हणून म्हटलं पिंक आर्मी शिवसेवा तुमचे सपोर्टर जे आहेत बाहेर जे प्रेक्षक आहेत तुमच्या टाळ्या येऊ द्या. टाळ्या आल्या तर काम होईल, अन्यथा टीम जी आहे ना अमैया स्पोर्ट्स अकॅडमी त्यांचा टाळ्यांचा आवाज तर येतोय. टाळ्यांचा कोणाचा जास्त आवाज आहे बघूया, पिंक आर्मीचा का ब्ल्यू आर्मीचा, कोणाचा आवाज जास्त आहे. ब्लॉक कॉल डिलिव्हरी होती, ब्लॉक कॉल डिलिव्हरी ड्राईव्ह केले, मिड विकेटला जाऊन फील्ड करतील. 1 रन ॲड होईल स्कोरबोर्डवरती. स्कोर जर आपण पाहिला 37 आफ्टर 8 ओव्हर. एक शेवटचा बॉल आहे, या 8व्या ओव्हरमधला शेवटचा बॉल बाकी आहे. 37 आहे. बॅट डिफ्लेक्शन झालंय, चेंडू चालय लॉंग लेग बाउंड्रीच्या दिशेनं, पाठलाग केला जातोय. 1 रन ॲड होईल स्कोरबोर्डमध्ये. 1 रन स्कोर 38. 8 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा आहे धावफलकावर 38. बिफोर लॉजिस्टिक प्रेझेंट कॅशबॅक टुर्नामेंट सेमीफायनल नंबर 1 102. 102 धावांचा पाठलाग करताय ते आम्ही या स्पोर्ट्स अकॅडमी. कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील तर्पण पाटील. हॅलो, धन्यवाद तुकाराम सर. बिफोर लॉजिस्टिक प्रेझेंट्स कॅशबॅक टुर्नामेंट सीझन 2 सेमीफायनलचा हा सामना आपण बघतोय. सेकंड इनिंगमध्ये 102 धावांचा पाठलाग करत असताना 8 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 38 वरती 1. 38 लॉस ऑफ 1 विकेट. चांगली टुर्नामेंट. अंडर 12चे लहान मुलं जे आहेत त्यांना एक चांगली संधी प्राप्त करून दिली जाते या मैदानावरती, आणि लॉजिस्टिकचा सुद्धा तोच हेतू असेल. आणि तो हेतू साध्य करत असताना एवढे संघ ज्या IPLच्या थीममधून जे संघ खेळले गेले होते तेव्हा त्या संघामधून हे 3 संघ बाहेर आले होते.
4 संघ बाहेर आले होते. त्याने पहिला सेमीफायनलचा हा सामना आहे. DBN लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतोय. आम्या स्पोर्ट्स अकॅडमी वर्सेस शिवसेवा असे 2 संघ आमने सामने आहेत. मैदानी सातमध्ये पहिलं तर आदित्य आणि विहान यांची जोडी आपण बघतोय. आदित्य वैयक्तिक 22 चेंडूमध्ये 16 धावांवरती खेळत असताना विहानला आपण पाहिलं तर 18 चेंडू आणि 15 धावांवरती खेळत असताना. दरम्यान नव्याने गोलंदाज येतोय स्वरूप. पहिलं षटक हाताळत असताना एवढा मात्र थोडासा उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. पंच आमच्याकडे वळतील आणि अवांतर धावेचा इशारा करतील. 1 धाव ही अजून या धावफलकावर अर्जित केली जाईल. धावा आहेत 40. जवळला संधी आहे. अजून येणारे आहेत चेंडू 72 आणि 63 धावांची गरज असेल, 63 धावांची गरज असेल. स्वरूप पुन्हा एकदा उलंची मार्कवरती यार. यावेळी मात्र थोडासा गुडल्यानंतर चेंडू त्या चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न, हुक करून चेंडूला पाठवला मिड ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक डीप मधून वरती येईल. फेकी होईपर्यंत 1 धाव ही सहजरित्या पूर्ण केली जाते. थोडासा आक्रमक होण्याचा प्रयत्न केला जातोय फलंदाच्या मार्गातून, कारण लवकरात लवकर सामना संपवण्याचा प्रयत्न आहे आम्या स्पोर्ट्स अकॅडमी या संघाचा. आणि आम्या स्पोर्ट्सचे जर फलंदाज पाहिले तर पहिली जोडीची होती ते आक्रमक खेळी केली होती. प्रयत्न जसा तुम्ही उल्लेख केला नक्कीच तसा आहे, पण आता विकेटची तलाश पण आहे, शोधात आहेत विकेटच्या. तर 2-3 वेळा त्यांनी ऑपॉर्च्युनिटी बघा शेवटच्या क्षणी मॅचचं फेस ओपन केलं, थर्डमॅन रिझनमध्ये फील्ड केलं गेलं. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. ही कॉलिंग महत्वाची. जसं मी तर्पण म्हणत होतो, ज्यावेळेला चेंडू बिहाइंड द विकेट आला नॉट स्ट्राईक एंडनं कॉल केला की 1च रन आहे. कारण हे तंत्र आहे, तुमचं खेळण्याचं तंत्र आहे. ज्यावेळेला तुम्ही चेंडूला पाहणार त्यावेळेला कॉलिंग करायचं आहे. आणि हे कुठे शिकायला मिळणार? याच वयामध्ये अंडर-12 अंडर-14 या वयामध्ये तुम्ही तर या गोष्टी शिकलात तर पुढे जाऊन जे कॉलिंगमध्ये मिसअंडरस्टँडिंग होते ना ते कधीही तुमचं होणार नाही. स्कोर 41-41. नक्कीच येस पुढचा बॉल असेल. यावेळी मात्र पुन्हा एकदा थोडा ऑफ तुमच्या बाहेरचा चेंडू होता. कट करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. सर ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला ना कॉलिंग, त्यासोबत प्रेझेन्स ऑफ माइंड सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल. कारण या वयामध्ये आपले जे कोच असतात ते काही गोष्टी आपल्याला सांगत असतात आणि त्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं असेल. त्यानंतरच आपण स्वतःमध्ये सुधार आणू शकतो. नाही, खऱ्या अर्थाने एखादा मूर्तिकार ज्यावेळेला मूर्ती घडवतो ना, आकार देतो, ते काम आता प्रशिक्षकांचं आहे, कोचचं आहे. या सर्व नवोदित खेळाडूंना व्हाईट बॉलचा इशारा झाला आहे. हे जे यंगस्टर आहेत अंडर-12चे, अंडर-14, 16चे किंवा अंडर-19 पर्यंतचे, ज्यांना घडवण्याचं काम, त्यांच्यावरती संस्कार करण्याचे काम आणि क्रिकेटला लागणाऱ्या सर्व गोष्टी त्यांना अवलोकन करण्याचं काम हे कोचिंगचं करत असतात, प्रशिक्षकांचं. म्हणून कौतुक त्यांचं आहे. जिथं क्रिकेटरचा जितका पेशन्स नाही ना त्यापेक्षा जास्त कोचला पेशन्स ठेवावा लागतो. बऱ्याच वेळेला अपेक्षाही वाढलेल्या असतात. समोर खेळलाय. बऱ्याच वेळेला काय असतं तर पण की प्रशिक्षक एखाद्या खेळाडूकडून अपेक्षा पण ठेवतो की हा खेळाडू चांगला आहे, चांगला खेळेल, याच्यामध्ये स्पार्क आहे. पण तो जेव्हा अपेक्षा भंग करतो ना तेव्हा प्रशिक्षकाची पण ती परीक्षा असते. तिथे त्यांनाही संयम ठेवायचा असतो आणि तोच संयम ते खेळाडूंना देत असतात. नक्कीच ती परीक्षा कोचची सुद्धा असते. ओ नाईस बॉल पंचांकडे अपील केली जाते. स्वरूप मोरे यांना जर आपण पाहिलं गोलंदाजा मार्कवरती सध्या ते गोलंदाजी करत आहेत तर त्यांचा ॲक्शन आर्म जो आहे ना तो थोडासा आउटस्विंग पद्धतीचा आर्म आहे. त्यांचा चेंडू जो आहे तो पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या साईडला निघतो. त्यावेळेला लाईन अँड लेंथ याकडे लक्ष देणं त्यांना गरजेचं असेल. नक्कीच चांगला तुम्ही ज्या पद्धतीनं विश्लेषण केलेलं आहे त्यांचं. आणि लेफ्ट हँडरसाठी बाहेरच्या दिशेने चेंडू घेऊन जातात फॉरवर्ड डिफेंड. पण या खेळाडूचं कौतुक आहे. सुरुवातीला आला ज्यावेळेला पहिला विकेट लवकर गमावला होता, डावाला उभारणी द्यायची होती. स्कोर जाऊन पोचला तो आता 42. जवळपास 9 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला आहे. 9 ओव्हरनंतर स्कोर झाला आहे 42. नेक्स्ट ओव्हर ड्रिंक आहे त्याचा इशारा अंपायरने केलेला आहे. तर पण आमच्या जोडीने आहेत म्हणून एका गोष्टीवरती चर्चा केली जाते की एखाद्या खेळाडूमध्ये स्पार्क आहे, एक चांगला खेळाडू बनू शकतो. मग त्याच्यावरती थोडं संस्कार करण्याचं काम कदाचित जास्त मेहनत प्रत्येक प्रशिक्षक घेत असतो. म्हणजे एखाद्या अकॅडमीमध्ये ना काही अकॅडमीमध्ये 20 मुलं असतात, काही 30 असतात, 40 असतात, काही 100ही असतात.
पण त्या 100 निवडण्याचं काम प्रशिक्षकाला करायचं असतं. त्या 100 कोणा 10 खेळाडूमध्ये कोणा 20 खेळाडूमध्ये टॅलेंट आहे, गुणवत्ता आहे, मोठे इनिंग खेळण्याची क्षमता आहे किंवा मोठे फटके खेळण्याची कुवत आहे, या सर्वांना हेरण्याचं काम प्रशिक्षक करत असतात. म्हणून प्रशिक्षकाची जी नजर आहे ते व्ह्यू आहे, तो व्ह्यू महत्त्वाचा आहे. म्हणून या अंडर-12 अंडर-14साठी प्रशिक्षक असा एक दुवा आहे जो पुढे नेण्यासाठी तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो. नक्कीच. ज्याप्रमाणे टॉस जेव्हा होतो एखाद्या मॅचचा, त्यावेळेला लाईट कंडिशन, पिचची कंडिशन ह्या गोष्टी बघितल्या जातात आणि त्यानुसार गोलंदाजी किंवा फलंदाजी हा निर्णय घेतला जातो. तसंच प्रशिक्षकसुद्धा त्या गोष्टीचा अंदाज घेऊन एखाद्या खेळाडूला पारखून त्यांना टीममध्ये हे घेतलं जातं. यावेळेला नवीन चेंडू, थोडासा पुढच्या टप्प्याचा चेंडू होता, ड्राईव्ह केलं होतं शॉर्ट कव्हर रिझनमध्ये, क्षेत्ररक्षक येऊन फेकी होईपर्यंत एक धाव अर्जित केली गेली. धावसंख्या आहे 43 व 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक सुरू आहे 10वं. गोलंदाजी मार्कवरती पाहिलं तर आदित्य सिंग यांना आपण बघतोय, माफ करा, धनंजय श्री परब, आदित्य सिंग आणि विहान यांची जोडी. नाईस कट. यावेळेला मात्र पॉइंट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, कोणतीही चुकी करत नाहीये. सर बघितलं तर ड्राईव्हवर जास्तीत जास्त भर दिला जातोय, कारण पहिल्या इनिंगमध्ये जर बघितलं तर मोठे फटके जास्त खेळले गेले होते आणि मोठे फटके खेळल्यानंतर सुद्धा फलंदाजी करणारा संघ थोडासा प्लस पॉईंटमध्ये होता, कारण फिल्डिंग करणाऱ्या संघाकडून या जास्तीत जास्त झेल जे होते ते सोडले गेले होते. कदाचित तो इफेक्ट जो आहे तो 102च्या मात्र 9वर ते अपील, चांगली अपील आणि क्लीन बोल्ड. यस, ज्याची गरज होती तो गडी इथे प्राप्त झालाय. विकेट गिरे तो दिल जंपिंग जपांग झंपक झंपक थंपिंग थपांग थंपक थंपक गिले गिले दिल जंपिंग जपांग झंपक झंपक थंपिंग थपांग थंपक थंपक गिले गिले ड्रिंक्स मध्ये जातील पंचांना सुद्धा आणि ड्रिंक्स ब्रेक असेल दोन्ही संघ आणि पंच यांच्यासाठी. बिफोर लॉजिस्टिक प्रेझेंट्स कॅशबॅक टुर्नामेंट सीझन 2 सेमीफायनल 1 चा सामना आपण बघतोय नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती. 20 षटकांचा सामना, 2 संघ आमने सामने बघतोय. आमिया स्पोर्ट्स अकॅडमी वर्सेस शिवसेवा. 2 संघ. पहिल्या फलंदाजी करत असताना शिवसेवा संघाकडून 101 धावा या 20 षटकामध्ये केल्या गेल्या होत्या. चांगली फलंदाजी आपल्याला तिकडेही बघायला मिळाली होती. इथे त्यानंतर आपण बघतोय तर जवळजवळ 120 चेंडूचा खेळ खेळायचा होता आणि 120 चेंडूमध्ये 102 धावांचा पाठलाग करत असताना सध्या पाहिलं तर 43 धावांवरती 2 गडी बाद केलेले आहेत. 9.3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. आणि तरपण ज्यावेळेला बॅटिंग करत होता ना टीम, खास करून शिवसेवा, परिस्थिती अशीच होती. तिथेही परिस्थिती अशी होती, स्कोरबोर्ड बरोबर तसाच होता. स्कोरबोर्ड जास्त काय वेगळा नव्हता, अशाच 50च्या आसपास स्कोरबोर्ड होता आणि त्यावेळेला विकेट गेला होता जो तो आपण पाहिला होता. त्याच्यामुळे जी सिच्युएशन आहे ना सेम आहे, मॅच बरोबर बॅलन्स आहे. पण त्या मॅचमध्ये काय झालं होतं की अमेयाच्या बॉलरनं मध्ये पकडून ठेवलं होतं 4-5 ओव्हर, स्कोर नाही करून दिला अमेया स्पोर्ट्सच्या अकॅडमीच्या बॉलरनं. त्याच्यामुळे तिथून स्कोर आला नव्हता शिवसेवाच्या टीमकडनं. पण आता सिच्युएशन आहे ना बॅलन्स आहे, बरोबर समान पातळीवरती आहे. अर्ध्यावरती पल्ला आला, अर्ध्यावरती हा टप्पा गाठला गेला आहे आणि मध्ये आता तो ड्रिंक्स ब्रेक झाला आहे. त्या ड्रिंक्स ब्रेकमध्ये खेळाडू बाहेर आले होते, पाणी पिलं आहे, ताजं तवानं झालं आहे. काही सूचना प्रशिक्षकानं केल्या आहेत, त्याही त्याने किती आत्मसात केल्या आहेत तेही बघूया. 2 फलंदाज जे बॅटिंग करत होते तिथून 1 विकेट गेला आहे, नवीन फलंदाज बॅट्समन आतमध्ये आला आहे, याही सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे जो मधला काल गेला आहे ना 10 ओव्हर नंतरच्या, 10 ओव्हर नंतरची 10 मिनटं नाही गेली पण जी 3-4 मिनटं गेल्यात ना ती या मॅचला कदाचित फिरवण्यासाठी, दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी कारणीभूत ठरू शकतील. कारण स्कोर आता जो आहे ना 43 अर्ध्या पल्ल्यावरती आहे. 50-50 वाला मामला मी बोललो होतो, हा मॅच पण 50-50 वाला आहे. नक्कीच 50-50 वाला असेल, कारण ज्यावेळेला ड्रिंक्स ब्रेकमध्ये प्लेयर्स एकत्र येऊन जी स्ट्रॅटेजी आखली जाते त्या स्ट्रॅटेजीनुसार खेळ करतात आणि त्यावेळेला मात्र तो मोठा टर्निंग पॉईंट असतो दोन्ही संघासाठी. कारण फलंदाजी करणारा संघ हा तिथून विचार करतो की जास्तीत जास्त धावा
या लवकरात लवकर कशा केल्या जातील. तर क्षेत्ररक्षण करणारा जो संघ आहे तो जास्तीत जास्त विचार करतो की जास्तीत जास्त विकेट किंवा निर्धाव चेंडू हे कसे खेळले जातील. पहिला तर बॉलिंग करणाऱ्या टीमला काय करावं लागणार आहे की थोडंसं डॉट बॉल, तुम्ही जर डॉट बॉल जास्त आले तर कदाचित प्रेशर येईल, दबाव येईल बॅट्समनवरती. या स्ट्रॅटेजीने विकेट आला तर फायदाच आहे, विकेट आला तर फायदाच आहे. जसं आपण लोकल ट्रेनमध्ये जातो ना, तर पहिला वाटते बाबा एकदाचा त्या लोकल ट्रेनमध्ये घुसू दे. कॉर्नर शीट मिटला तर मग तर मजाच आहे, म्हणजे विकेट आला तर तिथे कॉर्नर शीटसारखी बात आहे. पण तो करायचा आता बॅट्समनसाठी आता नव्याने सुरुवात करायची आहे. एक पार्टनरशिप तुम्हाला बिल्ड करायची आहे. फुलटॉस चेंडू होता, फ्लिक केला गेला चेंडूला, एक धावे चेंडूवरती पूर्ण. जी एक पार्टनरशिप झाली होती शिवसेवाकडनं, दोन खेळाडूमधली आपण मानाची खेळी पाहिली होती. त्याच्यामुळे जी पार्टनरशिप तिथे पाहिली होती तशी पार्टनरशिप जर आता झाली अमेयाकडनं त्या स्कोरबोर्डपर्यंत पोहोचू शकतो. ती पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न दोन्ही बॅट्समन करतील. पण आता पाणी पिऊन ताजा तवाना शिवसेना टीम पण झाले. येस भागीदारी पार्टनरशिप शिवसेवा. महत्त्वाची आहे. पार्टनरशिप महत्त्वाची असेल कारण पार्टनरशिप तोडण्यामध्ये शिवसेवा संघाला थोडंसं यश आलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा फलंदाज तयार आहेत. यावेळेला पुन्हा एकदा थोडासा गुड लेंथवरून आतमध्ये येणारा चेंडू होता, चेंडूला पाठवून दिला शॉर्ट कव्हर रिजन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात असताना कोणतीही चुकी करत नाहीये तिथे. आपल्या डगआउटमध्ये आता शिवसेवा टीमचा पाठीराखा पण आलाय, सपोर्ट तिथून पण आहे, त्यांना पण आहे. ते पण चीअरअप करतात, ते पण आवाज देतात, आपल्या टीमला आवाज देतात. अमेयाचे तर पूर्ण टीम आहे, ते चीअरअप करतात, तेही आवाज देतात, तेही टाळ्या वाजवतात. ऑफ स्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, कट करायचा होता, पॉईंट मध्ये फील्ड केलाय, संधी आहे, ऑपॉर्च्युनिटी आहे. ओ ओ ओ धावत सुटले होते, कशाला वाटलं होतं, श्वास रोखला गेला होता, जीव थोडासा टांगणीला लागला होता. आणि त्याच वेळेला ही धावाची संधी, रनआउटची संधी जी होती थोडीशी निसटली. स्कोर जर आपण बघितला तर 44 आहे आफ्टर 10 ओव्हर. 10 ओव्हरमध्ये 44 आहेत, 10 ओव्हरमध्ये 58 अजून करायचे आहेत. म्हणून मी म्हटलं ना 47-58 हा मॅच पण तसा आहे. कोणाच्या बाजूने 58% आहे, कोणाच्या डागीने 42% आहे. पण मॅच अजून दोन्ही टीमसाठी आहे. हे गाणं ऐकूया आणि येऊया. तर पण पाटील आहेत आमच्या जोडीनं. 10 ओव्हरचा खेळ बाकी आहे, 60 चेंडू आणि 58 रन. शिवसेवा आणि अमेया स्पोर्ट्स इनिंग यांची सुरू आहे. बॉलर नेम्स श्लोक गोलंदाजी मार्कवरती पुन्हा तयार असेल. राईट आर्म स्पिनिंगचा मारा करत असताना थोडासा पंचांकडे अपील केलेलं ते, परंतु पंच अपील फेटाळत आहेत. कारण चेंडूला पाहिलं तर ऑफ कटर पद्धतीचा चेंडू होता, परंतु पिचिंग जे आहे ते पिचिंग आउटसाईड लेग असल्या कारणाने पंचांनी दात फेटाळून लावले. पण चेंडू जाऊन आदळला होता सरळ पायांवरती. थोडंसं जर पिचिंग स्टम्प्समध्ये असती तर कदाचित हा इथे गडी बाद करता आला असता श्लोक याला, परंतु पिचिंग आउटसाईड त्याच्या कारणामुळे असतं पंचांनी ती दात फेटाळलेली आहे. समर्थ चुरी यावेळेला मात्र थोडासा बॅकफूट लावून पंच करण्याचा प्रयत्न होता, परंतु तितकासा संपर्क चांगला नाहीये. तो सर गोलंदाज जो आहे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवतोय. बघा आता आवाज ना शिवसेवाच्या डगआउटमधनं पण आलाय, कारण त्यांना माहिती आहे की मॅच आता रफ अँड टफ चाललाय. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी बॅक टू द बॉलर खेळला होता. आणि या जर सामन्यामध्ये पाहिलं ना, या मॅचमध्ये 10 ओव्हर झाल्यात. पहिले या साईडनं पॅव्हिलियनकडनं 5 ओव्हर होत्या, त्यावेळेला काय होतं खाडियनकडनं काय झालं त्याच्यावरती तो ओढसं विश्लेषण करूया. मी म्हटलं ना डॉट बॉलना प्रेशर क्रिएट होणार, डॉट बॉलना दबाव वाढणार, दडपण वाढणार, आणि तेच काम सध्याच्या घडल्या केलं जात आहे. आता टीव्हीच्या स्क्रीनवरती सर्व गोष्ट पाहिल्या जातात. नक्कीच प्रत्येक बॉलवरती प्रत्येक डॉट बॉलवरती प्रेशर येतं. यावेळी मात्र थोडासा कॉलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला फ्लिक केला गेला शॉर्ट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे येऊन फिकी करेपर्यंत एक धाव खेचली गेली. 45 धावा आहेत धाव फलकावरती 2 गटाच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत पाहिलं तर 10.5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. श्लोक यांचं षटक पाहिलं तर पहिले 4 चेंडू
पहिले 4 चेंडू हे निर्धाव फेकले गेले होते. 5व्या चेंडूवरती एक सिंगल धाव घेतली जाते समर्थाच्या मार्फत. दरम्यान पुन्हा एकदा विहान आपण बघतोय. थोडासा चेंडू पडल्यानंतर आतल्या साईडला आला होता, फसवलेला चेंडू होता. कारण आतापर्यंत 5 चेंडू पाहिले ना सर, तर ते ऑफ स्पिन पद्धतीचे चेंडू होते. परंतु 6वा चेंडू जो होता तो गुगली पद्धतीचा लेग कटर पद्धतीने हाताळला गेला होता. पण थोडं चेंडूला जास्त उसळी प्राप्त झाली, त्यामुळे तो चेंडू निघून गेला सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. ना शॉर्ट सिलेक्शन हे महत्वाचं आहे. मागचा चेंडू जर आपण रिप्लेमध्ये पाहिलं ना, थोडंसं फ्लॅटेड दिलेली होती, उंची दिलेली होती. फ्रंट फूटवरती येणं गरजेचं होतं. बॅकफूटला गेलं, कट करायचा, स्टंपच्या जरा बाजूने गेलाय. याचा अर्थ कट करण्यासाठी इतकी जागा तुम्हाला नव्हती. तुम्ही जो कट करण्याचा प्रयत्न केला. आफ्टर 11 ओव्हर, 11 ओव्हर नंतर स्कोर झालाय 45. बिफोर लॉजिस्टिक अर्थात संदीप जयस्वाल यांनी केलेला प्रयत्न बघा. कंपॅरिझन बघा, मी येतोय त्या बिफोर लॉजिस्टिक कंपॅरिझन पाहिलं ना. आफ्टर 11 ओव्हर, 11 ओव्हर नंतर शिवसेवाचा स्कोर होता 47 आणि अमे अकॅडमी आहे 45. तिथेही 2 विकेट, इथेही 2 विकेट आहेत. तिथे 47 होत्या, इथे 45 आहे. म्हणून मी तर्पण का म्हटलं, मामला 50-50 वाला आहे. दोन्ही टीम 11 ओव्हर नंतर तिथे 47, 11 ओव्हर नंतर इथे 45. 1 रन ऍड होईल स्कोरबोर्डवरती. स्कोर 46. मामला 50-50 जरी असला तरी 100% आपल्या बाजूने कोण घेऊन जाईल हे बघणं नक्कीच महत्वाचं असणार आहे. येणारे अजून 53 चेंडू असतील. 58 धावांची गरज असेल. श्रीश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार. या वेळात पुन्हा एकदा नाईस बॉल, चेंडूला गुडल्यानंतर पाठवून दिला सरळ यष्टींवरती आदळतोय आणि रिॲक्शन वरती ऍक्शन देताना श्रीश. थँक्यू डीजे. सेलिब्रेशन बघितलं, सेलिब्रेशन रिॲक्शन वरती ऍक्शन होती. फुल्लर लेनचा बॉल फेकला गेला होता. शॉर्ट सिलेक्शनमध्ये थोडीशी चुकी झाली आणि शॉर्ट सिलेक्शन चुकी झाल्यानंतर फुल्लर लेनचा चेंडू सरळ आऊन आदळतो यशांवरती, जाऊन डिरेक्टली स्टम्प्सवरती आदळताना आपण पाहिलं. तिसरा गडी बाद झाला आमिया स्पोर्ट्स अकॅडमी या संघाचा. धावफलकावर धावा पाहिल्या तर 46 धावा आहेत. 11.2 चेंडूच्या समाप्तीनंतर षटक पाहिलं तर श्रीश देसाई यांचं षटक सुरू आहे. तर पण याच करता मी म्हटलं होतं की जितके डॉट बॉल येतील ना तितका प्रेशर क्रिएट होईल आणि मग प्रेशरमध्ये मग शॉर्ट सिलेक्शन चुकलं विकेट येईल. आता ती सीट मी म्हटलं ना लोकलमधली कॉर्नर सीट, हवा खाणारी सीट, तशी आता सीट मिळते का नवीन बॅट्समन. फुलटॉस बॉल ड्राईव्ह करतात मिड विकेटला. फिल्डिंग लूज झाले. हे चान्स आहेत. तुम्ही अपोनंटवरती दबाव आहे, प्रतिस्पर्ध्यावरती दबाव आहे. आता 1 उभारी 2 बॅट्समनला घ्यायची आहे. 2 बॅटरला 2 बॅट्समनला चांगली इनिंग, चांगली खेळी करायची आहेत. 47 धावा स्कोरवरती आहेत. 2 खेळाडू मैदानावरती आहेत. समर्थ आहे, रोहन आहेत, ज्यांना चांगली खेळी साकारायची आहे. नक्कीच चांगली भागीदारी इथे साकारावी लागली. पुन्हा एकदा गुडलेनचा बॉल, सेम सिलेक्शन आणि सेम ऍक्शन रिॲक्शन आपण बघतोय. फुल्लर लेनचा चेंडू होता. फुल्लर लेन पण थोडासा आतल्या साईडला आला, आतल्या बाजूला चेंडू घुसला गेला होता आणि शॉर्ट सिलेक्शन स्वीप मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा तिथे संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू श्रीशचा. पुन्हा एकदा श्रीश देसाई यांचा षटक आपण पुन्हा बघतोय. यावेळेला मात्र थोडासा उजवेष्टीच्या बाहेर चेंडू होता. उजवेष्टीच्या बाहेरून लेग पद्धतीने लेग स्पिनचा जो मारा केला गेला होता. पंच आमच्याकडे वळतील आणि 22चा इशारा येतोय पंचांकडून. सर पाहिलं तर आतापर्यंत जे चेंडू फेकले गेले होते सर्व इनस्विंग करणारे होते, परंतु हा चेंडू जो होता ना तो बाहेरच्या बाहेर निघणारा चेंडू होता. त्यामुळे कट करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडूला बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. नाही, चांगला मारा आहे. बघा फ्लायटीट आहे. थोडा एअरमध्ये बीट करण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट टेन्शन वाढवणार होतं. 2 खेळाडूंना खेळायचं आहे, एक पार्टनरशिप बनवायची आहे. आम्ही स्पोर्ट्सचा जो चांगला संघ आहे त्यांना एक पार्टनरशिप पाहिजे. 12 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 12 ओव्हर नंतर स्कोर 49. 8 ओव्हरचा खेळ बाकी आहे. अजून 53 करायचे आहेत
8 ओव्हर याचा अर्थ 48 बॉल बाकी आहेत. 48 बॉलमध्ये 53 करायचे आहेत. अरे छोटे छोटे लम्हों का है बड़ा सेलिब्रेशन ओ जियो धन 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 ओ जियो धन 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 ओ जियो 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 धन 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 ओ जियो धन 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 ओ जियो धन 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 ओ जियो 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 धन 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 ओ जियो जियो. थँक्यू डीजे. बॉलर्स नेम, एक्सक्यूज मी, बॉलर्स पेन श्री धनंजय परब गोलंदाजी मार्कवरती पुन्हा तयार. आतापर्यंत पहिलं 2 षटक आतापर्यंत हाताळलेत. चांगली गोलंदाजी म्हणता येईल 2 षटकामध्ये. थोडासा मीडियम पेस पद्धतीचा चेंडू, ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवला होता, चेंडूला पंच केलं गेलं होतं. चेंडू पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी करत नाही. 1 बाउन्स चेंडूला गॅदर केला गेला आणि फेकी होईपर्यंत 1 धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. 50 धावा आतापर्यंत धावा लागले 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 12.1 षटकाचा चेंडू इथे समाप्त होतोय. गोलंदाजी मार्कवरती पाहिलं तर श्रीश समर्थ आणि रोहन माळी यांची भागीदारी आपण मैदानात बघतोय. भागीदारी करावी लागेल. 102 धावांचा पाठलाग करतोय आणि 102 धावांचा पाठलाग करत असताना भागीदारी महत्वाचं असेल. यावेळेला स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवतील. निर्धाव चेंडू फेकला जाईल श्रीश यांच्या मार्फत. पहिला चेंडू बघितला तर पहिला चेंडू थोडासा ऑफ तुमच्या बाहेर ठेवला गेला तर डावकुरा फलंदाजासाठी. त्यानंतर त्या चेंडूवरती पॉइंट केलं गेलं आणि नंतर 1 धाव सुधारित्या पूर्ण केली. दुसरा चेंडू थोडासा फुल्लर लेंथ, थोडासा गुड लेंथचा चेंडू होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये स्वतःला फॉलो थ्रो मध्ये इथे अडवला जातोय चेंडूला. नेक्स्ट पुढचा बॉल असेल श्री याचा. थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडूला फ्लिक केला गेला. चेंडू निघून जाते शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये पाठलाग करतायत. 3 क्षेत्ररक्षक येऊन पाठलाग करतात. फेक होईल का? धावतीची संधी मात्र यस नो आणि इथे पंच टेन्शन 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 वाढले. टेन्शन वाढले. पंचांनी रिफर केले. थर्ड अंपायर पाहण्याचा प्रयत्न करतील काय घडले काय बिघडले. बाकीच्यांनी जाऊ नका. चला पाहण्याचा प्रयत्न केला जाईल पण थर्ड अंपायर आहेत. तिसरे पंच आहेत. ज्यावेळेला चेंडू गॅदर झाला त्यावेळेला चेंडू ग्लोव्जमध्ये आहे नाही, ग्लोव्जमधनं खाली पडलाय त्यावेळेला स्टंपला लागलाय नाही. या सर्व क्रुशियल मोमेंट आहे. आता स्क्रीनवरती आपण पाहू शकता जो चेंडू आलाय ज्यावेळेला थ्रो आलाय कीपर बरोबर पोझिशनमध्ये आहे. कीपर बरोबर पोझिशनमध्ये आहे. चेंडू गॅदर 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 नाही झाला पण चेंडू स्टंपवरती पडलाय का बाजूला पडलाय ते बघूया. चेंडू ज्यावेळेला हातातनं पडलाय त्यावेळेला कुठे लागलाय आणि त्यावेळेला बॅट बॅट्समनची इन आहे बाहेर आहे. बघा चेंडू आला हातात ज्यावेळेला आलाय पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. हातातनं चेंडू थोडा निसटलाय थोडा पण चेंडू पडलाय कुठे. पुन्हा आता बघतो काय थोडा क्लोज आहे प्रयत्न केला जातोय. कदाचित एक पंच परशुराम पाटील तुम्ही थोडं मध्ये या अंपायर कारण तुम्ही तिथले दृश्य पाहिले त्याच्यामुळे थोडंसं क्रुशियल मोमेंट आहे. चेंडू ज्यावेळेला ग्लोव्जमधनं बाहेर निघाला त्यावेळेला तिथून चेंडू ज्यावेळेला पडलाय त्यावेळेला ते कुठे पडलाय कारण फ्रेममध्ये नाही आहेत पण चेंडूनं ते स्टंप डिस्ट्रॉय झाले आहेत नाही झाले आहेत थोडं क्रुशियल आहे पण कॅमेऱ्याने टिपल्या आहेत सर्व गोष्टी.
पंच पाहतील परशुराम पाटील, कारण चेंडू ज्यावेळेला आला ग्लोजकडे आला, ग्लोजमध्ये नाही विसावलाय, फक्त ग्लोजमधनं बाहेर आल्यानंतर पंच पाहतात तो चेंडू स्टंपच्या दिशेनं गेला आहे आणि त्यावेळेला बॅट्समन कुठे आहे, बॅट्समन त्या फ्रेममध्ये आहे की नाही पाहण्याचा प्रयत्न तिसरं पंच करतील. थोडा क्रुशियल मोमेंट आहे, त्यावर त्या वेळ घेतला जातोय. ज्यावेळेला स्टंपवरती आदळला आहे, या सर्व गोष्टी पाहिल्या जातात आणि नक्कीच पंचांनी ते पाहिलं, निहाळलं आहे. हातात नव्हता चेंडू, पण चेंडू स्टंपवरती पडला आहे, त्याच्यामुळे तिसरं पंच आपण निर्णय देतील आणि तिसऱ्या पंचाचा इशारा आलाय ओईटी आउट, आउटचा इशारा झालाय, ओईटी आउट. धन्यवाद विजय. ॲक्शनवरती रिएक्शन प्रत्येक चेंडूवरती आपल्याला बघायला मिळते. प्रत्येक चेंडूवरती ॲक्शन रिएक्शन बघायला मिळत आहे, कारण प्रत्येक चेंडू निर्धाव चेंडू हा प्रेशरवाला आहे. तर ज्या वेळेला गडी बाद होतो त्यावेळेला नक्कीच आनंद हा साजरा केला जातोय. चांगली फेकी होती, यष्टिरक्षक सुद्धा तितकाच तरबेज निघाले, कारण चेंडूला जोपर्यंत हातामध्ये घेऊन स्टंपला लावेपर्यंत जर उशीर केला असता तर कदाचित तो फलंदाज आहे तो सहजरूप्या आपण स्क्रीजमध्ये पोहोचताना पाहिलं असतं. परंतु त्यावेळेला गॅदर न करता सरळ फक्त दिशा दिली गेली. यष्टिरक्षक स्वतःला सिद्ध करत असताना की ज्यासाठी मला जे काम दिलेलं आहे ते काम मी 100% नक्कीच पूर्ण करतोय आणि त्याचाच प्रत्यय आपल्याला या मागच्या चेंडूवरती बघायला मिळाला. धावचीच्या स्वरूपात गडी बाद झाला तो आम्ही स्पोर्ट्स अकॅडमीचा. आम्ही स्पोर्ट्स अकॅडमी वर्सेस शिवसेवा दरम्यान सुरू असलेला पहिला सेमीफायनलचा सामना बिफोर लॉजिस्टिक वर्सेस कॅशबॅक टुर्नामेंट सीझन 2 आपण बघतोय आणि 12 वर्षाखालील मुलांचे हे सामने क्रिकेट सामने बघतोय. चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय या मैदानावरती. वेळा थोडासा लेंथ भरकटली जाते, ओव्हर कॉन्फिडन्स म्हणता येईल, कारण ज्या वेळेला स्वतःला आपण सिद्ध केलं गडी बाद केला थोडा आनंद हा मोह आवरता येत नाही आणि हा मोह आवरता येणं गरजेचं असतं. थोडंसं लाईन अँड लेंथ भरकटली जाते. फुलर लेनचा चेंडू फेकायचा होता, यॉर्कर चेंडू फेकायचा होता, परंतु चेंडूला लाईन अँड लेंथ भरकटली जाते. दोन्ही संघांचा 12th मॅन इथे असणं गरजेचं असेल, अदरवाईज स्कोरबोर्ड हा अपडेट केला जाणार नाही. संघनायक किंवा कोच जे कोणी असतील शिवसेवा आणि आम्ही स्पोर्ट्स अकॅडमीचे दोन्ही संघांचे 12 प्रतिनिधी 12th मॅन का 13th मॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचं आहे. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. चांगली गोलंदाजी करतोय श्री. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा तयार. मीडियम पेस पद्धतीचा त्याचा मारा आहे. ॲक्शन एकदम सुंदर ॲक्शन. यावेळेला मात्र पुन्हा एकदा थोडासा यॉर्कर पद्धतीचा पंचांकडे अपील केली जाते. पंच अपील मागतायत, परत दात फेटाळून लावली जाते, कारण इथे एज बाहेरची कडा घेतली काय आहे की नाही याचा प्रश्न होता, परंतु पंच क्लिअररित्या इथे नाकारतायत. चांगली गोलंदाजी म्हणता येईल आतापर्यंत. ज्या वेळेला फुलर लेनचा चेंडू फेकला जातोय त्यावेळेला थोडंसं प्रेशर येत असतं, त्यावेळेला थोडंसं प्रेशर असतं गोलंदाजी करणाऱ्या संघावरती किंवा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या खेळाडूवरती. परंतु आता इथे प्रेशर जी असेल ते फलंदाजी करणाऱ्या संघावरती असणार आहे. मात्र पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडूला पाठवून दिला, फ्लिकर चेंडू केला होता, फ्लिक केला गेला, क्षेत्ररक्षक तैनात होता, कोणतीही चुकी, धाव घेण्याचा प्रयत्न, यस नो वेट, इझिली. दोन फलंदाजांमध्ये थोडासा कुठेतरी आपल्याला व्यत्यय जो आहे तो बघायला मिळाला. शॉटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, कोणतीही चुकी करत नाहीये. षटकाची समाप्ती. 102 धावांचा पाठलाग करत असताना आम्ही स्पोर्ट्स अकॅडमीचा संघ आपण बघतोय, तर दुसऱ्या बाजूला फलंदाजी करणारा संघ पहिल्या इनिंग मध्ये
आफ्टर जर आपण पाहिलं तर 13 ओव्हर 13 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोर 51. 42 बॉल 51 रन. 42 बॉल 51 रन. 42 बॉल 51 रन आहेत. जसं आपण चर्चा करत होतो. पण जर पाहिलं ना तर पहिल्या 5 ओव्हर ज्यावेळेला या साईडनं आले ना पॅव्हिलियन एंडकडनं त्यावेळेला बॅटिंग जबरदस्त होती. ज्यावेळेला खाडी एंडकडनं 5 ओव्हर आल्या त्यावेळेला बॉलरनं कमबॅक केलं होतं. आता पॅव्हिलियनकडनं आले बॉलिंग, पण ते कमबॅक होईल का ते आपण बघूया. कारण या एंडकडनं स्कोर आलाय, पॅव्हिलियन एंडकडनं स्कोर आलाय. त्याच्यामुळे इथून जर स्कोर आला तर पुन्हा एकदा टीम बॅटिंग करणारा संघ जो आहे ना आम्ही या स्पोर्ट्स अकॅडमीचा तो कमबॅक करेल. कारण हे नाजूक क्षण आहेत. या आता मधल्या ओव्हर आहेत ना 7 ओव्हर बाकी आहेत. 7 ओव्हरचा खेळ बाकी आहे. पण 7 ओव्हर मोजू नका. पुढच्या 3-4 ओव्हर हा मॅच कोणाच्या दिशेला जाणार, कोणाची दशा बिघडवून जाणार तसा 3-4 ओव्हरचा खेळ आहे. पुढच्या 3-4 ओव्हर फार महत्त्वाच्या, फार मेन आहेत. मागचे पुढचे 18 ते 24 बॉल नक्कीच महत्त्वाचं असेल. येणारे 3 ते 4 षटक. पुण्यात गोलंदाजी मार्क होते तयार. स्वरूप मोरे यांना पाहिलं तर गुडलेनचा बॉल बॅकफुटला जाऊन पॉईंटच्या दिशेने पंच करायचा होता, पण उसळी थोडीशी जास्त बाउन्स इथे जास्त प्राप्त झाला. बॉल आणि बॅटचा ते संपर्क नाही. पहिला चेंडू निर्धाव. हर एक निर्धाव चेंडूवरती प्रेशर वाढणार आहे आणि प्रेशरच इथे आपल्याला सर्व गोष्टी करण्यासाठी भाग पाडत असतं. सध्या स्थिती पाहिली तर येणारी अजूनही 41 चेंडू आहेत आणि 41 चेंडूमध्ये जवळजवळ 51 धावांची गरज असणार आहे. स्कोर पाहिला तर 51 वरती 4 गडी बाद. क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल केला जातोय, कारण क्षेत्ररक्षण कशा प्रकारे रचलं जातं यावरती सुद्धा नजर असते. दोन्ही पंच आमचे तटस्थ आहेत आणि नक्कीच त्यावरती सुद्धा डिसिजन घेतला जातोय. कारण यावेळेला अजून एकदा चेंडू, नाईस बॉल. उसळी घेणारा चेंडू होता, जास्त बाउन्स प्राप्त झाला. चेंडू जाऊन विसरला तो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. पंचांची आपण थोडं चर्चा करत होतो. दोन्ही पंच तटस्थ आहेत. एवढ्या वर्षांचा अनुभव त्यांना आपण नक्कीच बघतोय. कारण ज्यावेळेला धावचीतचा जो थर्ड अंपरचा कॉल होता तो एकदम सक्सेसफुली कॉल दिला गेला परशुराम यांच्या मार्फत. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण बघतोय. गोलंदाजी मार्कवरती पहिला स्वरूप मोरे आतापर्यंत 2 चेंडू फेकून झालेत आणि दोनही चेंडू सहजरित्या सोप्या रीतीने त्यांनी लाईन अँड लेंथ मेंटेन ठेवत असताना यष्टिरक्षकाच्या हातामध्ये नेऊन विसावले गेले आहेत. येणारी अजून 40 बॉल असतील. 40 बॉलमध्ये 51ची गरज आहे. मात्र बॅकफुटला जाऊन पंच केला गेला. यस, डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. स्क्वेअर केलेला आहे. चेंडू निघून जाईल का? यस, चेंडूचा पाठलाग जातोय आणि हा येतोय चौकार. थँक्यू. याच करता मी तर्पण काय म्हटलं की या एंडकडनं, या पॅव्हिलियन एंडकडनं स्कोर आलाय. असं नाही की स्कोर नाही आलाय, स्कोर आलाय. स्कोर अजूनही येऊ शकतो. या रनचा पाठलाग होऊ शकतो. रन चेस जो धावांचा पाठलाग चाललाय तो होऊ शकतो. 55 धावा स्कोरबोर्डवरती 55. आता ती लाईन आहे ना जी 50च्या वरची होती ती खाली आले. म्हणजे आता ती 49, 48, 47. क्रॉस बॅट आहे. आडव्या बॅटनं चेंडू थोडा कऊ केला, बाहेरच्या दिशेला निघून गेला आहे आणि एक डॉट बॉल ॲड होईल स्कोरबोर्डवरती. 2 खेळाडूवरती जबाबदारी आहे. कृषिव पांडे आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रोहन आहे आणि कृषिव ही जोडी मैदानावरती. नक्कीच आपण बघतोय यावेळेला मात्र लाईन लेंथ भरकटती आहे. पंच आमच्याकडे वळतील आणि अवांतर धावेचा इशारा केला जाईल. कृषिव आणि रोहन यांना पाहिलं तर ज्या वेळेला एक चौकार त्यांनी घेतला, बॅकफुटला जाऊन पंच केला गेला, त्यानंतर मोठा त्यांचा कॉन्फिडन्स आला होता. पण स्विंग अँड मिस, स्विंग अँड मिसचा तुम्ही नक्की उल्लेख केला. पण अशा गाडीला दोन्ही टीमला काय पाहिजे? नवरत्न तेल. थंडा थंडा कूल कूल. आता कूल राईस आहे. थंडा थंडा कूल कूल. जसं नवरत्न तेल सांगते तसा कूल राईस आहे, थंडा राईस आहे. मॅच गरम आहे. थंडा थंडा कूल कूल. कोणाला लागले विजयाची साऊल आणि कोणाला मिळेल थोडीशी हुल. हा मॅच दोन्ही बाजूला म्हणजे शेवटचा बॉल येणार नाही तिथपर्यंत सांगता येणार नाही. 56 रन स्कोरबोर्डवरती आहेत. 56 धावा स्कोरबोर्डवरती आहेत.
नक्कीच दिवस जरी थंडीचे असले तरी आता मात्र मैदानामध्ये मॅच गरम आहे आणि तीच गरमी प्रत्येकाला हवी असते. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. यावेळेला मात्र यस आपण पाहिलं तर स्वरूप मोरेंचं षटक पाहिलं जवळजवळ 5 ते 6 चेंडू ह्या बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्यांचं जे प्रशिक्षक आहेत त्यांना सांगितलं, दर्शवलं गेलं की ड्राईव्ह करून खेळा, पुढच्या चेंडूला ड्राईव्ह करून खेळलं पाहिजे. पण इथे ज्या चेंडूला ड्राईव्ह करायचा त्या चेंडूवरती बॅक पंच करण्याचा प्रयत्न केला, लेट कट करण्याचा प्रयत्न केला जात होता. शॉर्ट सिलेक्शन आपण बघितलं तर शॉर्ट सिलेक्शन हे चुकीचं ठरत होतं, त्यामुळे जास्तीत जास्त चेंडू हे निर्धावाले गेले. नक्कीच, म्हणजे तुम्हाला थोडंसं समोरच्याला कट करायचं तर कट पण पाहिजे आणि मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवर पाहिजे तर ड्राईव्ह पण केला पाहिजे, जसं तुम्ही उल्लेख केला आहे. त्याच्यामध्ये ड्राईव्ह आणि कट या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता स्कोरबोर्डवरती नजर टाकूया. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 56 आणि इक्वेशन काय आहे, 36 बॉल आहेत आणि 36 बॉलमध्ये 46. याचा अर्थ काय माहिती का, 4-6 लगावायचे आहेत पण वेळेवरती. 10चा जो गॅप है 36 आणि 46 मध्ये 10 का जो फासला है ना, वो फासला बढ़ना नहीं चाहिए बल्लेबाज के लिए, और फासला बढ़ाने की कोशिश करेंगे गेंदबाज, त्यावेळेला मजा येणार आहे. बिल्कुल फासला बनेगा तो थोड़ा सा हौसला भी टूटेगा और फासला कम होगा तो घोसला बनेगा. असा मॅच या मैदानावरती. 36 बॉल 46. एक छोटा बघतोय खेळाडू पुन्हा एक देतोय बॉलिंगवरती श्री परब बॉलिंग मार्कवरती 36 बॉल 46. नक्कीच ज्यावेळेला 10 षटक आपण खेळ बघितला होता ड्रिंक्स ब्रेकच्या आधी, त्यावेळेला चेंडू जास्त होते आणि धावा कमी होत्या. परंतु आता बघतोय 10 षटकाच्या समाप्तीनंतर तर चेंडू कमी आहेत आणि धावा जास्त आहेत. तर गोलंदाजी करणाऱ्या संघाने नक्कीच इथे थोडासा कमबॅक केलेला आहे. फलंदाजी करणारी टीम मला थोडं जखडून ठेवलं गेलं आहे, कारण वेळच्या वेळी या गोष्टी झाल्या होत्या. यावेळेला मात्र पुन्हा एकदा फुल्लर लाईनचा चेंडू होता, हिट करण्याचा प्रयत्न केला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, चेंडू निघून जातोय सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. इथे बघितलं तर गोलंदाजी करणारा संघ थोडासा स्वतःला कमबॅक करतोय. फलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा 2 फलंदाज आपण बघतोय, क्रिशिव आणि रोहन यांची जोडी बघतोय. तर शॉर्ट सिलेक्शन त्यांना प्रॉपर करावं लागेल, बॅट आणि बॉलचा संपर्क प्रॉपर करावा लागेल. एक दुहेरी धावा सिंगल डबलवरची सुद्धा तितकंच लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे मात्र थोडासा शॉर्ट आखूड टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला मोठा फटका खेळण्याचा शॉर्ट मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. गॅदर करेपर्यंत एक धाव ही खेचली गेली जाते. बिल्कुल, म्हणजे जसं मी ठंडा कूल का इशारा केला तसा एक दुसरी ॲड असते, दिखाव पे मत जाओ अपनी अक्कल लगाओ. तसं अपनी अक्कल लगाने काय, आपल्याला डोकं चालवायचं आहे, डोकं वापरायचं आहे आणि डोकं शांत ठेवूनही खेळायचं आहे. डोक्याचा वापर, डोकं शांत ठेवून डोकं चालवून खेळायचं आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर कट करतो चेंडूला, गॅपमध्ये चेंडू झालाय, डीप पॉईंटवरती प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक जवळ येईल, एक रन ॲड होईल. आता थोडेसे थांबल्यात, एक रन स्कोरबोर्ड पुढे चाललाय. म्हणून डोक्यांचा वापर, डोकं शांत ठेवून डोकं चालवून तुम्हाला खेळायचं आहे. स्टील हेड, कूल हेड आणि माइंड हेड या तिन्ही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. 58 रन 58 धावा स्कोरबोर्डवरती स्कोर झालाय आणि 15वं षटक 15 ओव्हर सुरू आहे. 15वं षटक मार्गस्थ आहे. 58 वरती 4 गडी बाद झाले आहेत. क्रिशिव आणि रोहन याची जोडी मैदानाच्या आतमध्ये बघतो. यावेळेला मात्र वाव नाईस बॉल आतल्या साईडला यष्ट्यांच्या बाहेर चेंडूला हात गेला होता, परंतु इनस्विंग करणारा चेंडू होता, सरळ जाऊन फलंदाजाला तिथे डिफेन्स करावा लागला, खेळावं लागलं. कारण चांगल्या चेंडूला तुम्ही सन्मानजनक खेळणं तितकंच गरजेचं आहे. खराब चेंडूची वाट पाहायची आहे तुम्हाला, खराब चेंडूची वाट पाहायची आहे, चांगल्या चेंडूचा तुम्हाला सन्मान करायचा आहे. एक चेंडू येणार तुम्हाला, एक चेंडू येणार ज्याच्यावरती फटका खेळायचा प्रयत्न केला. फुल्लर लाईन डिलिव्हरी ऑफ साईड डिरेक्शन, पिच ड्राईव्ह, स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक तिथे आलाय. धाव घेण्याची कुठली दुसरे धाव घेण्याची संधी नाही आहे. सिंगल रन ॲड होईल स्कोरबोर्डवरती. स्कोरबोर्ड मूव्ज ऑन टू 59 59. नक्कीच ज्यावेळेला तुम्ही उल्लेख केला टाइम किंवा चेंडू प्रत्येकाचा खराब होत असतो, चांगल्या चेंडूसाठी आपण सन्मान करतोय आणि जेव्हा जेव्हा खराब चेंडू येईल तेव्हा त्याचा समाचार घेणं नक्कीच फलंदाजाच्या चांगल्यासाठी असेल. यावेळेला पुन्हा ड्राईव्ह करण्याचा चेंडू होता, शॉर्टमध्ये क्षेत्ररक्षण होत आहे. चांगली उद्योजी म्हणता येईल आपल्याला श्री परब यांच्या मार्फत. वेळ द्या, वेळ चांगली येईल आणि चांगली वेळ आल्यानंतर चांगलं कर्म करणं सुद्धा तितकंच गरजेचं असेल. 30 चेंडूचा खेळ आहे आणि 43 धावा करायच्या आहेत. मी काय म्हटलं होतं की पुढची 2-3 षटकं महत्त्वाची आहे. बघा इक्वेशन काय होतं, आफ्टर 10 ओव्हर ज्यावेळेला 10 षटकांचा खेळ संपला होता, 60 बॉलमध्ये 58 तुम्हाला करायच्या होत्या. पण मागच्या 30 चेंडूचा खेळ पाहिलाय,
मागे 30 बॉल झाले आहेत, त्या 30 बॉलवरती फक्त 15 रन आलेत. त्याच्यामुळे आता जो आस्किंग रन रेट रन बॉल होता तो आस्किंग रन रेट वाढलाय, पुढे चाललाय. जो आता आस्किंग रन रेट जो रन बॉल होता तो आस्किंग रन रेट 8.6चा झालाय, म्हणजे 9चा झालाय. 30 बॉल 43 रन. याचा एक दुसरा अर्थ असतो एक तर डबल 2 वेळा धावा किंवा किमान 1 4 ओव्हरमध्ये मारा. म्हणजे पुढच्या 5 ओव्हरमध्ये जर 1 4 मारला तर मॅच ज्या तुम्हाला आस्किंग रन रेटने जायचं आहे त्याच्याजवळ तुम्ही पोहोचू शकाल. आता खाडियनकडनं आलाय बॉलिंग, खाडियनकडनं आलाय. पहिला खाडियनकडनं तितकं चांगलं नव्हतं खेळलं गेलं, पण ही संधी आहे. थोडंसं जसं डीजे वाले भाई बिल्कुल गाना लगा रहे हैं, लेकिन बैटिंग करने वाले टीम के लिए एक गाना तो बनता है, थोड़ा सा लिफ्ट करा दो. थोडंसं लिफ्ट करायचं आहे आणि आपल्या जो मोराल आहे ना तो खाली गेलाय, त्यालाही वर आणायचा. आत्मविश्वास महत्वाचा आहे. 30 बॉलचा खेळ आहे, 43 रन करायचे आहेत. नक्कीच येणार अजूनही 30 चेंडू आहेत आणि 30 चेंडूमध्ये 43 धावांची गरज असेल. क्रिशिव आणि रोहन यांची जोडी बघून आपण भागीदारी यांना रचावी लागणार आहे. जर या धावांचा पाठलाग करत असेल, भागीदारी पूर्ण करणं महत्त्वाचं असेल. यावेळेला मात्र थोडासा इन स्विंग पद्धतीचा चेंडू होता. ॲक्शन बघितली तर इन स्विंगवाला चेंडू होता. चेंडूला खेळून काढलेला डिफेन्स करण्यासाठी भाग पाडलं फलंदाजाला. नाही जाणीवपूर्वक, म्हणजे बऱ्याच वेळा काय असतं की नवीन गोलंदाज येतो त्याला न्यायलाही जातं, त्याला पाहिलंही जातं, नंतर स्ट्रोक खेळले जातात. कदाचित बॅट्समनचा तो इशारा असावा, त्यांनी पाहिलंय, टप्पा पाहिलाय, लेंथ पाहिलाय, स्पीड पाहिलाय बॉलरचा. ऑफ स्टंपच्या बाहेर कडेकडे पायांची हालचाल नाहीये. शॅडो बैटिंग तुम्ही केली पण ती पायांची हालचाल नाही, फुटवर्क नहीं है. इसे जेर भाई हमारे कहते हैं ना कि अगर मोबाइल में नेटवर्क और खेलते हैं समझ फुटवर्क नहीं होगा तो तकनीक नहीं होगी तो तकलीफ होगी. आणि ते झालंय स्कोर 59-59. नक्कीच टेक्निक सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे, फुटवर्क सुद्धा तितकाच महत्त्वाचा असेल. स्वर्ण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार. यावेळेला मात्र यस पुन्हा एकदा हिट केला गेला, चेंडूला पाठवून दिला. एक डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षक करेपर्यंत तिथे 2 धावा या सहजरित्या पूर्ण केल्या जातात. स्वर्ण यांना पाहिलं ना तर आतापर्यंत 2.2 षटक यांनी या आपल्या संघासाठी फेकले गेले आहेत. तर त्या 2 चेंडू पूर्ण त्या षटकामध्ये जवळजवळ त्यांनी 15 धावा खर्च केल्यात. त्यांचा स्पीड वगैरे तर मीडियम स्पेस पद्धतीचा त्यांचा स्पीड आहे, पण ॲक्शन लाईन आणि लेंथ ॲक्युरेट आहे. नाही चांगली आहे, म्हणजे त्यांची जो प्रमुख आहे तो लेंथवरती भर आहे. लेंथ परफेक्ट आहे, वेगावरती नाही जात आहेत ते, लेंथ परफेक्ट ते हाताळत आहेत. पण बॅट्समनला बी आता वेगावरती जायचं आहे, वेगानं जायचं आहे. 1 रन ॲड होईल स्कोरबोर्डवरती. एकच रन घेतला त्याच्यावरनं भरपूर इकडूनही आवाज आलाय, भाई आपको दौड़ना था, आपको 2 रन दौड़ने थे, थोडासा वेग वाढवायचा आहे, स्पीड वाढवायचा आहे. कारण ती कहाणी आता क्लोजिंग वरती आले, पुढे चाललाय. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला 62 40 रन अजून करायचे आहेत. ज्यावेळेला तुम्ही वेग आणि लाईनचा आपण ज्यावेळेला उच्च उल्लेख केला ना त्यावेळेला असे अनेक गोलंदाज आहेत ज्यांच्याकडे वेग खूप आहे, परंतु लाईन त्यांची प्रॉपर नसते किंवा टप्पा जो आहे तो ॲक्युरेट नसतो. त्याच्यामुळे त्यांचा लाईन लेंथ भरकटल्यामुळे त्यांना जास्तीत जास्त मार्क हा खावा लागतो षटकामध्ये. तर स्वर्णाला पाहिजे ना तर ॲक्शनसुद्धा चांगले आहे, वेगसुद्धा जर कमी असला तर लाईन अँड लेंथ त्यांनी मेंटेन ठेवलेले आहे. त्याच्यामुळे त्यांनी आत्तापर्यंत फक्त 16 धावा खर्च केल्या त्या 2.4 षटकामध्ये. नक्की चांगला उल्लेख तुम्ही केला, कारण लेंथ महत्वाची आहे. अकोटामध्ये त्याच्या शॉट पूल स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक 1 रन ॲड होईल स्कोरबोर्डवरती. दुसऱ्या रन रोहन सांगतोय भाई रन तसं आहे. 1 रन ॲड होईल स्कोरबोर्डवरती. स्कोर जाऊन पोहोचलाय 63. मैदानाच्या आतमध्ये बघितलं तर प्रत्येक चेंडूवरती ॲक्शनवरती रिॲक्शन बदलली जाते. हार्ड हिटिंग करण्याचा प्रयत्न केला जातो, स्वतःचा गिअर जो आहे तो बदलण्याचा प्रयत्न केला जातो दोन्ही फलंदाज क्रिशिव आणि रोहन यांच्या मार्फत. जसं आपण घाटामध्ये चढतो ना तसं गिअर कमी करण्याचा प्रयत्न करतो, पण जेव्हा हायवे लागतो ना तेव्हा हायवेवरती आपण गिअर जे आहेत ते गाडीचे जास्तीत जास्त वाढवत असतो. आणि आता बघितलं तर शेवटचे षटक आहेत, स्लॉ गिअर्स आहेत. त्यावेळेला मोठ्या प्रमाणात कॅचची संधी होती, झेल करण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू निघून जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षण केलं. वाव नाईस क्षेत्ररक्षण. चेंडू निघून जाईल सीमारेषेलगत, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. 2 क्षेत्ररक्षक तिथे होते. चेंडूला फॉलो केलं गेलं, फेकी होईपर्यंत 2 धावा या सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. आता मात्र गिअर चेंज केला जातोय अम्या स्पोर्ट्स अकॅडमीच्या मार्फत. नाही गिअर चेंज केला, वेगही आलाय
पण आता स्कोरबोर्डवरती नजर टाकूया, कारण आता जशी कहाणी चाललंय इंटरेस्टिंग मॅच आहे. दोन्ही टीमवरती नजर आहेत. स्कोरबोर्ड जाऊन पोचलाय तो 65. आता रन पाहिजे 24 बॉल आहेत आणि 37. कम्पॅरिझन जर पाहिलं तर आफ्टर 16 ओव्हर तर तिथे 77 होत्या, 3 विकेट होते. ज्यावेळेला बॅटिंग करत होता शिवसेवाचा संघ त्यावेळेला 77 होत्या, आता 65 आहे. गॅप तो 12चा आहे, गॅप तो 12 रनचा आहे. त्याच्यामुळे तो गॅप भरता येईल असं नाही की नाही येणार. म्हणजे शेवटच्या 4 ओव्हरमध्ये त्यांनी 24 केल्या होत्या शेवटच्या 4 ओव्हरमध्ये. आता शेवटच्या 4 ओव्हरमध्ये यांना 37 करायचे आहेत. त्यामुळे तो गॅप भरायचा आहे आणि तो गॅप भरताना फटके तुम्हाला मोठे खेळायचे आहेत. नक्कीच मोठा फटका खेळावा लागेल. 1 ते 2 मोठा फटका आल्यानंतर थोडासा बॅलन्स इथे होईल. यावेळेला थोडा लेट कट करण्याचा प्रयत्न. चेंडू निघून जाईल थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे मात्र पाठला केलं जाईल. चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव, लुकिंग लाईक अ वाव, लुकिंग लाईक अ वाव, लुकिंग लाईक अ वाव, लुकिंग लाईक अ वाव. अरे लड़की ब्यूटीफुल कर गई. थँक्यू. आपण बघूया. हा नो बॉल आहे, माहिती आहे नो बॉल आहे, पण फटका काय खेळलाय. सुंदर फटका बघा. आता हा लेट कट केलाय, बिलकुल थोडा उशिरा का नवीना उशिरा खेळलाय. लेट आलाय, थेट आलाय, लेट कट आलाय, पण आता बघूया आलाय वेळेवरती आलाय. लेट कट आलाय पण तो वेळेवरती आलाय, इतका उशीर नाही झालाय. नो बॉलचा इशारा. ओ नो नो, नो बॉलचा इशारा. स्कोर जाऊन पोचलाय 70. म्हटलं तो 16 ओव्हर नंतर शिवसेवा होता 77 वरती. आता तो 12चा गॅप 7 वरती आलाय. 12चा गॅप 7 वरती आला. फ्री हिट. हा फक्त चौकार नव्हता तर गोल्डन प्रेशर वाला चौकार होता. फ्री हिटचा बॉल हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू निघून जातोय क्षेत्र डीप मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जागा. यस नो वेट. दुसरी धावेची सुद्धा रिस्क घेतली जाते. फेकी खराब. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जाते. 5च्या चेंडूवरती पाहिलं तर चांगला स्ट्रोक खेळला गेला होता. नो चेंडू तास पुरेपूर समाचार घेतला आणि तो फक्त चौकार नाही तर प्रेशर रिलीज वाला चौकार आला होता. धावसंख्या पहिल्या तर 72 वरती 4. 72. रोहन खेळतोय 15 वरती. 7 वरती खेळतायत रिशिव. समीकरण इंटरेस्टिंग आहे. समीकरण 23 बॉलचा खेळ आहे. 30 धावा करायचे आहेत. 23 चेंडू. 23-30. 2-3-3-0. आणि बिफोर लॉजिस्टिक संदीप जयस्वाल देखील कोच असतील की अशाच मॅचसाठी तर त्यांनी जो संकल्प केला होता या स्पर्धेचा. अशा स्टाईस मॅच, रफ अँड टफ मॅच, अटीतिथे झुंज रंगलेला मॅच, क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा मॅच, हृदयाची धडकन वाढवणारा मॅच मैदानावरती चाललाय. 23 बॉल 30. हो सुंदर सुंदर फटका. डाऊन द ग्राउंड, डाऊन द ग्राउंड. लेट आलोय, थेट आलोय, धडक बेधडक चौकार. थँक्यू. जशन टशन सेलिब्रेशन प्रत्येक जण करणार आहे. टशन आहे, टशन पाहिजे तुम्हाला या गेमला. जर जिंकायचं तुम्हाला पॅशन पाहिजे, पॅशनेटिक खेळ तुम्हाला करायचा आहे, टशननी खेळायचं आहे तरच तुम्ही जशन करणार, सेलिब्रेशन करणार. स्कोर मोज ऑन टू 76. या ओव्हरमध्ये रन आल्यात, या ओव्हरमध्ये रन आल्यात. पहिला चौकार नो बॉलचा 2 रन. हा चौकार. ऑन फायर, ऑन फायर. रोहन, रोहन स्ट्रायकर आहे. आता बॉलरला कमबॅक करायचा आहे कारण रोहननं चांगला खेळ केलाय. स्ट्रायकर इनला रोहन. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, करायचं होतं, बॅटच्या खालच्या टोकाला लागलाय. आता ही जुगलबंदी आहे, ही रोहन मधली. आणि बॉलर स्वरूप मोरे आहे. स्वरूप आणि रोहन यामधली जुगलबंदी, बॅट आणि बॉल मधली हे द्वंद्व मैदानावरती रंगलंय. कोण ठरणार सरस, कोण करणार मात. नक्कीच 2 संघामध्ये युद्ध आपल्याला बघायला मिळते. यावेळेला मात्र पुन्हा एकदा हार्ड हिट करण्याचा प्रयत्न. बॅकफूटच्या कडा घेऊन चेंडू निघून जातात थर्ड मॅन रिझन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करत नाही आणि इथे धाव घ्यायचा प्रयत्न केला गेला होता परंतु 1 धाव ही सहजरित्या पूर्ण केली गेली. स्वरूप मोरे यांचं षटक आपण बघतोय. क्रिशिव आणि रोहन माळी यांचा चांगली भागीदारी आपण मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. येणारे अजून 20 चेंडू असतील आणि 20 चेंडूमध्ये 25 धावांची गरज असणार आहे. 20 बॉल्स रिमेनिंग आणि रन्स रिक्वायर्ड 25. 20 बॉल 25 रन. चारी बाजूला पेन ड्रॉप सायलंट. ऑफ स्टंपच्या बाहेर बीट केलाय.
एक एक डॉट बॉल, एक एक निर्धाव चेंडू, एक एक चेंडूनं समीकरण बिघडेल बिघडेल घडेल बिघडेल. 19 बॉल आहे, 19 बॉलचा खेळ आहे आणि 25 रन करायचे. आफ्टर जर बघितलं 17 वर आपण तो स्कोर बघणार आहोत, पण तुर्तास 19 चेंडू आणि धावा करायचे आहेत 25. नक्कीच प्रत्येक चेंडू हर एक गेंद पर यहाँ पर दिल की धड़कनें बढ़ने वाली है. और धड़कन किसकी बढ़ने वाली है? तो सिर्फ प्लेयर की नहीं, जो मैच देखने आए हैं उनके पेरेंट्स की भी बढ़ने वाली है. फिर एक बार अच्छी गेंद, गुड लेंथ से चेंडू को बॉल को क्लियर करना था, लेकिन गेंद निकल गई सीधा कीपर के हाथ में. बिलकुल आपने सही कहा, जसा तुम्ही उल्लेख केला. आता 17 ओव्हर नंतर स्कोर जाऊन पोहोचलाय 77. 18 बॉल 25. पण कंपॅरिझन बघूया, ज्यावेळेला 17 ओव्हरचा खेळ संपला होता तेव्हा शिवसेवाचा स्कोर काय होता. थँक्यू. 82 होता. शिवसेवा आफ्टर 17 ओव्हर 82 आणि आफ्टर 17 ओव्हर अमेया स्पोर्ट अकॅडमी 77. 5चा गॅप आहे, 5चा फरक आहे. हे गाणं ऐकूया आणि येऊया. ई दुनिया माया जाल मन जा. थँक्यू. बॉलर नेम बॉलर, अरे बॉलर नेम बॉलर वालावलकर, स्वरण वालावलकर. स्वर्ण वालावलकर. पण आता नजरा कोणावरती आहे? बॅट्समन वरती. बॅट्समन ज्यानं आता बॅटिंग दाखवले, 20 धावांची केळी. रोहन माळी करतोय. 18 बॉल 25. 18 चेंडू 25चा सामना सुरू आहे. 77 धावा फरक दिला. तर 4 गड्यांच्या बदल्यामध्ये क्रिशिव रोहन यांची भागीदारी मैदानाच्या आतमध्ये बघतोय. तिसऱ्या गडी बाद झाल्यानंतर जी भागीदारीची गरज होती ती भागीदारी पार्टनरशिप तर क्रिशिव आणि रोहन यांच्या मार्फत आपण बघतोय. तर गोलंदाजी मार्फत स्वर्ण वालावलकर आतापर्यंत 3 षटक फेकले गेलेत आणि 19 धावा. चांगली गोलंदाजी म्हणता येईल, कारण प्रेशर मॅच मध्ये अशा प्रकारची गोलंदाजी करताना 19 धावा खर्च करणं तितकंच कौतुकास्पद असेल. नक्की चांगली गोलंदाजी त्यांनी केली. 18 बॉलचा खेळ आहे. समोर सायस्किनच्या बाजूनं प्लीज तिथून थोडं बाजूला व्हा. थँक्यू. कारण कुठे डिस्टर्ब होऊ नये याची काळजी घ्या. स्ट्रायकर एनला रोहन माळी. सुंदर फटका खेळलाय. झेल सुटलाय. कॅच 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 ड्रॉप. बिल्कुल कैच छूटता हुआ सपना या थोड़ा सा रूठता हुआ. आपने कहा ना, जैसे एक ऐड आती है, हर एक फ्रेंड जरूरी होता है, हर एक कैच भी जरूरी होता है, हर एक रन यहाँ जरूरी है, हर एक गेंद यहाँ जरूरी है. प्रत्येक बॉल, प्रत्येक कॅच, प्रत्येक रन फार महत्वाचा आहे. 2 रन ऍड होईल. 17 बॉल आणि 23 रन. छोडोगे कॅच तो छोडोगे मॅच असं म्हणणारा हा नक्कीच झेल होता. झेल सुटला गेला. पुढचा चेंडू असेल. पुन्हा एकदा फुल्लर लेनचा बॉल होता. बॅटची आतलीकडे घेऊन चेंडू शॉर्ट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही चुकी करत नाही. पण एक धाव काही रोखू शकत नाही. एकेरी दुहेरी धावून आता इम्पॉर्टंट सिंगल डबल सुद्धा महत्वाचा ठरताना दिसतोय आपण या सामन्यामध्ये. स्कोर बघितला तर 80 ऑन 4 विकेट्स. 80 धावा धावफलकावरती आहेत. मनामध्ये भरपूर विचारांचं काऊर माजले. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या पण, फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या पण, की आता पुढे कसं जायचंय. आणि हेच आहे ना, म्हणजे संदीप जयस्वाल बिफोर लॉजिस्टिकचा प्रयत्न काय होता हे तुम्हाला शिकायचं आहे. हे कुठल्या पुस्तकात नाही मिळणार, हे कुठल्या तुम्हाला डिक्शनरीमध्ये नाही मिळणार, हे मैदानावरती मिळणार. मॅचला लागणारं तुमचं टेम्परामेंट चेक होणार. मॅचचं टेम्परामेंट चेक होणार. तुमचा दबाव, दडपण सहन करण्याची तुमची क्षमता, अंडर प्रेशर, दबावामध्ये खेळणं, दडपणाखाली खेळणं, अंडर प्रेशर बॉलिंग करणं, अंडर प्रेशर, अंडर क्रुशियल सिच्युएशन तुम्हाला खेळता यावं म्हणून ही अंडर 12ची टुर्नामेंट आहे. बिफोर लॉजिस्टिकचा प्रयत्न परफेक्ट आहे. मॅच ऑन आहे. प्रेशर में या तो लोग बिखरते या फिर लोग निखरते है. तसंच हा सामना आहे. तुम्हाला प्रेशरमध्ये स्वतःला सिद्ध करायचं आहे. पुन्हा एकदा मोठा फटकाचा ड्राईव्ह केलाय. चांगला शॉट मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण केलं जाईल. कोणतीही चुकी करत नाहीये. प्रेशरमध्ये स्वतःला सिद्ध करायची संधी अमेया स्पोर्ट्स अकॅडमी आज फलंदाजांना. नक्कीच तुम्ही स्वतःला सिद्ध करा. बिफोर लॉजिस्टिक आहे आणि त्याच्या जोडला DBNचा कॅमेरा पण आहे तुम्हाला प्रसिद्ध करायला. तुम्ही स्वतःला सिद्ध केलं तर कॅमेराचं वर्क आहे तुमच्याकडे, तुम्ही प्रसिद्ध व्हाल. पब्लिसिटी तुम्हालाही मिळेल, प्रसिद्धी तुम्हाला मिळेल. प्ले डाऊन बॅटच्या कडेला लागला. ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन ड्रॅग करून घ्यायचं होतं ऑन साईडला. एक एक डॉट बॉल, एक एक निर्धाव चेंडू.
दबाव वाढवेल. इथे डगआउट मध्ये एकदा टाळ्यांचा आवाज आला शिवसेवाच्या. आता बघूया डगआउट रेडी आहे इथून अमेयसह टाळ्या वाजवण्यासाठी. बघूया किती टाळ्यांचा आवाज येतोय अमेयच्या डगआउट मधनं. टाळ्यांचा कडकडाट, शिट्ट्यांचा आवाज. मॅच रंगलाय. धावा आहे धाबावरती 81. पण आता मेंटॅलिटी बघायला गेलं रोहन माळी यांची आपण बघतोय तर डावखुरी हाताचा फलंदाज आहे. हार्ड हिट करण्याचा प्रयत्न केला जातो. टेनिस क्रिकेट प्रकारे शफल होऊन मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मेंटॅलिटीवर सुद्धा तितकं लक्ष देणं गरजेचं असेल, कारण ज्या मेंटॅलिटीमध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये उतरतो, प्रेझेन्स ऑफ माइंड घेऊनच आपण मैदानाच्या आतमध्ये उतरतो. शॉट सिलेक्शन या सर्व गोष्टी इथे महत्त्वाच्या असतात. पुढचा चेंडू असेल. यावेळेला मात्र थोडासा चेंडूला बॅकफुटला जाऊन पंच केला गेला, ड्राईव्ह केलं गेलं. क्षेत्ररक्षक तैनात होता. धावचीची संधी चांगली फेकी होती, परंतु गॅदर करेपर्यंत फलंदाज सहजरित्या क्रीजमध्ये पोहोचतात. एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. धाव फक्त पाहिली तर 82 ऑन 4 विकेट्स. 12 बॉलचा खेळ आहे. 20 करायचे आहेत. टेन्शन वाढलंय. सेलिब्रेशन येणार आहे, पण त्याच्या अगोदर एक गाणं येणार आहे. गाणं घेऊया आणि येऊया. 12 बॉल 20. तुटेल का रे हात दोस्तीचा नाही 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 नाही. तुटेल का रे वादा यार नाही 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 नाही. ही दोस्ती तुटायची नाही. ही दोस्ती तुटायची नाही. ही दोस्ती तुटायची नाही. ही दोस्ती तुटायची नाही. दोस्ती आपली न्यारी फिरवू दुनिया सारी मग तालावरी नाचे. धन्यवाद. एक अनाउन्समेंट येते. चारही संघ जे आज या मैदानावरती खेळणार आहेत त्या चार संघाचे प्लेयर्स आणि कोचेस यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे आयोजन कमिटीच्या माध्यमातून. तर आपण नक्कीच लंच ब्रेकमध्ये त्या सर्वांचा आस्वाद घेणार आहोत. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. दोन संघ मैदानाच्या आतमध्ये लढत आहेत. येणारे 12 चेंडू असतील. 12 चेंडूमध्ये दोन्ही म्हणजे संदीपजी जयस्वालची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतात की चारही संघ आहेत, कोचेस आहेत, यांच्यासाठी व्हेज नॉन व्हेज जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे संदीप जयस्वाल आणि बिफोर लॉजिस्टिकच्या माध्यमातून. पण मॅच ऑन आहे. आता ते जेवण कोण व्यवस्थित करणार आहे, कारण एक तरफ खुशी एक तरफ गम आहे असा मॅच आहे. कभी खुशी कभी गम वाला मॅच चाललाय. पण मॅच आता 12-20 घड्याला टाइम बघितला तर 2:20च्या जवळ चालले. म्हणजे 2 वाजून 17 मिनिटं झाल्यात. घड्यातला टाइम आहे 2:20. मॅचचं सिच्युएशन 12-20. 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. कोण जिंकणार? टाळ्यांचा आवाज आला. इकडून आवाज आलाय. अमेया स्पोर्ट्स अकॅडमी जिंकणार. इथून आवाज आलाय. शिवसेवाचा पण आवाज आला. बॉलर नेम शिरीष. 12 बॉल 20. पण स्ट्रायकरला रोहन माली चांगली खेळी. त्यांनी चांगली बॅटिंग केली त्यानं. 12 बॉल 20 रन आहेत. ऑप्शनच्या बाहेर डॉट वेबसाईट क्रिएट करते तेव्हा डॉट येतो, कॉम येतो, पण आता डॉट यायला नको बॅटिंगसाठी. पण बॉलिंगसाठी डॉट पाहिजे. निर्धाव चेंडू पाहिजे. डॉट बॉलने प्रेशर क्रिएट होणार. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या मध्ये येत नाही. दुसरा निर्धाव चेंडू. आता कहाणी 10-20 वाली. 10 बॉल 20. तीन निर्धाव चेंडू, 3 डॉट बॉल. प्रेशर वाढलंय. प्रेशर 9-20. फुलटॉस बॉल होता. फुलटॉस बॉल मिड विकेटच्या डोक्यावर. चाल 1 2 3 4. सावकार. बिल्कुल आ देखे जरा किसके कितना है दम खम दाखवला जातोय दोन्ही बाजूला. म्हणून हा सामना आहे, हा मॅच आहे. बिफोर लॉजिस्टिकचा प्रयत्न, संदीप जयस्वाल यांचा प्रयत्न.
कोटाप्याचा चेंडू होता, कट करतो, कट चेंडू चालला डी पॉइंट वरनं, फिल्डर जोपर्यंत येईल 1 रन याड होईल. दुसऱ्या रन साठी प्रयत्न नाही झालाय. 1 रन. आता मॅच बघा, मॅच कसा चाललाय. जर आपण समीकरण पाहिलं तर 7 बॉल आहेत आणि 7 बॉल मध्ये 15. 7 बॉल 15. वाईड मॅच थोडासा टाईड. मॅच टाईड आहे, मॅच टफाईड आहे. 7 बॉल 14, 7-14. या चेंडूवरती आलेला 4, या चेंडूवरती आलेला रन अकॅडमीसाठी म्हणजे आम्ही यासाठी फायदेशीर. एक चांगला चेंडू, या चेंडूवरचा 4 1-2 का 4 सौकार. रंग चढ़ा है रंग चढ़ेगा, बैंड बजा है बैंड बजेगा, जश्न चला है जश्न चलेगा, ये हो डगर वो हो डगर मायना रुकेगा, आईला रे आईला आरतीचा मायला. थँक्यू. मी म्हटलं ना 1-2 का 4 माय नेम इज लखन. 1-2 का 4 तसा बॅट्समनला सांगितलंय. मी करतोय 1-2 का 4 केले. शेवटचे 6 बॉल 10 रन. बॉलर सोहम. आणि सोहम ज्यावेळेला आपण ब्रिदिंग करतो, योगा करतो, मेडिटेशन करतो, त्यावेळेला मोठा श्वास घेतो. सोहम असा ओमचा उच्चार होतोय तसा आता मोठा श्वास घ्यायचा आहे. बिग ब्रिदिंग मोठा श्वास घ्या. रेडी राहा. बॅट्समन पण रेडी आहेत. 6 बॉल 10 मोठा ब्रिदिंग, बिग ब्रिदिंग. 6 बॉल 10. स्ट्रायकरला रोहन. विदिन लाईन आहे. टाळ्यांचा आवाज आता. शिवसेवाच्या डगआउट मध्ये मागे आवाज आला होता. अमेय स्पोर्ट्स अकॅडमीच्या डगआउट मधनं आवाज आला होता. टाळ्या तिकडून पण येतील, टाळ्या इकडून पण येतील. आपल्या खेळाडूंचा प्रोत्साहन द्या, त्यांना थोडासा एनर्जी द्या, उत्साह द्या. टाळ्या वाजतील, शिट्या वाजतील. आउटसाइड एज लागला होता. कॅच सुटलाय. हे कॅच छुटा, मॅच ना छुटने दे. हो, त्याने सांगितलं बिलकुल मिस्टेक हुआ है, लेकिन त्याच्याने हानी नाही झाली. कहाणी वेगळी आहे, हानी कमी झाले. 4 बॉल मध्ये 9. 4 बॉल 9. 2 चांगले चेंडू, 2 चांगले बॉल. सोहमला इथून टाकायचे आहेत, हाताळायचे आहेत. तर एक फटका बासमनला खेळायचा आहे. क्रिशिव कोलवट टप्प्याचा चेंडू, बॅक टू द बॉल, खेळ डायरेक्ट हिट. ओहो, डायरेक्ट हिट. विकेट गॉन. सेलिब्रेशन केले का नाही का? सेलिब्रेशन. थँक्यू. काय घडलं होतं रिप्ले मध्ये आपण बघूया. हा चेंडू होता फुलर लेनचा चेंडू. बघा, हाताळला गेला होता, टाकला होता, फॉलो थ्रू मध्ये फील्ड गेला आणि डायरेक्ट हिट नंतरचा सीन बघा. डायरेक्ट हिट झालाय, विकेट बाद झाला, त्यानंतरचं आलेलं आहे सेलिब्रेशन. हो, सेलिब्रेशन बघा. सेलिब्रेशन आहे पण अर्ली सेलिब्रेशन नाहीये, कारण मॅच बाकी है. रात अभी बाकी है, बात अभी बाकी है. ये तो ट्रेलर है, असली पिक्चर अभी बाकी है. 3-9. रात बाकी है, बात बाकी है, बहुत सारा बाकी है. ये तो ट्रेलर है. 3-9. क्रिशिव समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला. 1 धाव या चेंडूवरती बेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का बघूया. 1 रन ऍड झाले. दुसऱ्या रन साठी पलटल्या. दुसरी रन करताना विकेट. येईल गाणं येऊ द्या.
थैंक यू। बिल्कुल खली वली नहीं, खलबली मच चुकी है। खलबली खली वली खलबली हलचल बहुत कुछ हो रहा है। 2 बॉल 2 8 2 बॉल 8 पुढच्या बॉलवरचा बराचसा फैसला आहे. हा जो चेंडू येणार आहे ना, हा मॅचचा डिसिजन करणार आहे. चौकार, षटकार, डॉट बॉल, विकेट 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 विकेट. थँक्यू. शेवटचा बॉल 1-8 कॅच कोणी टिपला? कॅच फिल्डरचं नाव सांगा. श्लोकला कॅच टिपलाय. आता जो मोमेंट आलाय, पण क्रिकेटमध्ये असं बऱ्याच वेळेला घडलंय कधी कधी. इसलिए कहते ना, जीत के पहले जीत और हार के पहले हार कभी नहीं माननी चाहिए. जब तक ना गिरे आखरी गेंद, जब तक ना निकाले आखरी रन, तब तक कुछ भी नहीं कहा सकता. नाही सांगू शकत अजून. एक बॉल आहे. इथे काही चांगलं घडूही शकतं, कोणासाठी बिघडूही शकतं. अगर बाजी बन सकती है तो बाजी बिगड़ भी सकती है. 1-8 टाळ्यांचा गजर होऊ द्या. फायनल मध्ये कोण जाणार? 1-8 आणि फायनल मध्ये गेलाय शिवसेवा. वन्य चमत्कार भी है, वन्य में कतरार भी है, हर किसी की धड़कनें भी डोले. दिल जश्न जश्न बोले, दिल जश्न जश्न बोले, दिल जश्न जश्न बोले, बोले बोले बोले, दिल जश्न जश्न बोले. पूरे दम से और जोश से खिलाड़ी भिड़ेंगे. देखो जमके फिर खेल खतरनाक लड़ेंगे. हो अपनी टीमों की जर्सी पहन के रेडी रहना सभी. होगा एक दिन में गाना बजाना, रोना हंसना सभी. वन्य चमत्कार भी है, वन्य थँक्यू. टीम शिवसेवा जरा इकडे या. शिवसेवा टीम चला. सेलिब्रेशन करता गाणं येणार आहे, पण जो खेळ केलाय शिवसेवानं पूर्णपणे टीम उभी राहा. कारण टीम पूर्ण या. शिवसेवासाठी नक्कीच गाणं येणार आहे. पण एकदा या मॅचला टेन्शन वाढलं होतं. बिल्कुल टेंशन बढ़ा था. क्या चल रहा था तभी मन में? समझ कूल दिखना. बिल्कुल. कोण बोलणार आहे? शेवटची ओव्हर कोणी टाकली? शेवटची ओव्हर. टेन्शन होतं बिलकुल. काय सांगत होता स्वतःला? ही मॅच जिंकायची आहे आणि डॉट करायचे बॉल. बिलकुल डॉट करायचे आहे. पण जर बघितलं तर ती कॅच पण महत्वाची होती, रनआउट पण महत्वाचा होता. आणि ते सेलिब्रेशन काय वेगळं होतं. सेलिब्रेशन बद्दल काय? सेलिब्रेशन रनआउट नंतर, सेलिब्रेशन नंतर तर विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेट करतात. बिलकुल. ही टीम आहे शिवसेनेची, ज्यानं मॅच जिंकला. एकदा जोरदार गजर बोला गणपती बाप्पा. अरे मंगल मूर्ती. अभिनंदन आहे. ही शिवसेनेची टीम आहे. मजा आली मॅचला, कारण जबरदस्त मॅच झाला आहे. पहिला सेमीफायनलचा मॅच संपला आहे आणि त्या मॅचमध्ये शिवसेवानं आपला खेळ दाखवलेला आहे. एक मॅच संपलाय, पण पुढचा मॅच येतोय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. बिफोर लॉजिस्टिक प्रेझेंट कॅशबॅक टुर्नामेंट आहे, पण फुल एंटरटेनमेंट आहे या मॅचला. तर थोडीशी विश्रांती आहे. पुन्हा एकदा भेटूया. एक ब्रेक आहे आणि पुन्हा येऊया सेमीफायनल नंबर 2. तोपर्यंत सेलिब्रेशन तर्पण पाटील ड्रोनवरती या टीमचं सेलिब्रेशन. चला सेलिब्रेशन करूया. सेलिब्रेशन शिवसेवाचं सेलिब्रेशन पाहूया.
थँक्यू जसं आपण शिवसेनेचा उल्लेख केला तसं अमय क्रिकेट अकॅडमीने सुद्धा चांगला खेळ केलाय. भले ते हा सामना नाही जिंकू शकले पण प्रयत्न त्यांनीही केला. रफ अँड टफ त्यांनीही केलेला आहे. बघा क्रिकेटचा खेळ आहे, कोणतरी एक जिंकणार कोणतरी एक पराभूत होणार. क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतरी एक पुढे जाणार एक थोडासा माघारी राहणार. पण खेळ अमेयाने देखील चांगला केला आहे. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी देखील टाळ्या असतील. अमेयाने देखील चांगला खेळ केला. त्याच्यामुळे दोन्ही संघांनी दाखवून दिले की